नमस्कार. दोन भावांची कथा घेऊन तुमच्या समोर मी उभा आहे. त्यातला एक मला वारंवार भेटत राहिला, दुसरा कधीच भेटला नाही. एक भेटत राहिला असाच केव्हा तरी कुठेतरी मी काही ना काही सांगत राहिलो. त्याला त्यातलं काय पटलं, रुचलं, माझ्यापर्यंत पोचलं नाही. पण गंमत म्हणजे त्याच्या घरातल्या एकाही माणसाला मी ह्या क्षणापर्यंत पाहिलेलं नाही. ते असो, कुठल्याही आई वडिलांना विचारा की मुलांच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि त्याहीपेक्षा तुमची पहिली इच्छा काय आहे. प्रत्येक जण सांगेल, काही नाही हो, आमच्या लहानपणी आम्हाला जे मिळालं नाही ना ते आमच्या मुलाबाळांना मिळावं. म्हणजे नेमकं काय, तर परीक्षेत चांगले मार्क वगैरे वगैरे. मुलांना विचारलं तर मुलं सांगतील, आई वडिलांनी दोन्ही मुलांवर सारखं प्रेम करावं. हे सांगायची वेळ संसारात यावी. मला हे कोडं कधी उलगडलंच नाही. पण असं वाटतं की ज्या मुलांच्या वाट्याला आई वडिलांचं उदंड प्रेम येतं त्यांची कथा नाही होऊ शकत. जो बिचारा कारण नसताना उपेक्षित राहतो त्याची कथा होते. हा उपेक्षित जीव मला वारंवार भेटत आला आणि म्हणून पहिल्या भेटीत मी त्याला विचारलं, काय रे, तुला नरक म्हणजे काय माहितीये का रे? काय? तुला नरक म्हणजे काय माहितीये का? नाही. नाही? बैठो. दोन तरुण आणि त्यांच्याबरोबर एक तरुणी. हा, म्हणजे हिंदी सिनेमा. एक्झॅक्टली. तर तिला हाही आवडतो आणि तोही आवडतो. तिघांचं एकमेकांच्यावर तुफान प्रेम. मग काय, साहजिकच तिघांच्या आत्महत्या. आता तिघही स्वर्गात. इथं कसं शांत वाटतंय. मागं नोकरीचा ससेमिरा नाही, मुख्य म्हणजे गर्दी नाही, त्याही पेक्षा कुणाचाही वॉच नाही. आता जगाच्या अंतापर्यंत बस गप्पा आणि गप्पा मारायच्या. तिघं गुंग झाले, बोल बोल बोलले. मग एकाने तिचा डावा हात हातामध्ये घेतला, दुसऱ्याने उजवा. एकानं डाव्या खांद्यावर मान टेकली, दुसऱ्याने उजव्या खांद्याचा आधार घेतला. आणि मग त्या दोघांना समजलं की आता याच्या पुढे समान वाटणी अशक्य आहे. आता इथे दोघंच हवीत. इथे दोघंच हवीत. टू इज कंपनी. पण त्या दोघांपैकी अरे कुणीही स्वतःला क्राऊड म्हणून घ्यायला तयार नाही. बरं, म्हणजे मुलीबद्दल प्रश्न नव्हता रे. मुली कधी क्राऊड होतात का? क्राऊडने आल्या तरी क्राऊड होत नाहीत. आता दुसरा कोण हे ठरवायला पाहिजे. मग वाटाघाटी त्या नेहमीच फिसकटतात. मग कृती असताना मागे सरकल्या. ते दोघं एकमेकांना भिडले, जीव घेणे वार करू लागले आणि मारता मारता त्यातला एक जण एकाएकी हसू लागला. दुसरा चक्रावला. हसणारा म्हणाला, तू मला कितीही मार, मी मरणार नाही. आणि तुला माहिती आहे का, अरे तूही मरणार नाहीयेस. मेल्यावर आपण इथे आलोत. आता आपल्याला मरण आहे कुठे? आणि एका क्षणात त्यांना समजलं नरक म्हणजे काय. तर आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. बोरिवलीच्या गाडीत बसलो आणि का कोणास ठाऊक हीच कथा वारंवार आठवायला लागली. आमच्या पार्टनरनं पहिल्याच भेटीत ऐकवलेली. अहो, आमचा हा पार्टनर इंग्रजी साहेबाच्या पुस्तकातलं काय काय वाचतो आणि सांगत सुटतो. आता बोरिवलीला चल म्हणालो तर नाही म्हणाला. आला असता तर हे विचार तरी थांबले असते. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. माझ्या घरात हा तिसरा कोण? आई, अरविंद, मनोरमा वहिनी की खुद्द मी? काय गंमत आहे बघा. मी बनवलेल्या यादीत मी माझं नाव शेवटी टाकलं. हीच यादी अरविंदनं बनवली असती तर त्या यादीत अर्थातच माझं नाव पहिलं. तर पाठीला पाठ लावून आलेलो आम्ही भाऊ. आता खरं म्हणजे असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे? पाठीला पाठ लावून आलो म्हणजे नक्की काय केलं? अहो, हे काय आमचं कर्तृत्व? कोणीतरी कोणाच्या तरी पोटी जन्माला येणारच. अरविंदच्या पाठोपाठचा मी. कोणी सांगावं? कदाचित त्या काळी अरविंद नंतर इतक्या झटपट आलेलं दुसरं बाळंतपण माझ्या आईला नकोही झालं असेल. समाधानासाठी किंवा तुलनेसाठी शब्द रचायचे, दुसरं काय. तर पाठीला पाठ लावून छे, हे नको नकोसे वाटणारे विचार मनातून न जाणं हाही नरकच.
बोरिवलीला उतरलो. हा पत्ता शोधायचा. वर्तमानपत्राचं एक कात्रण परवाच कोणाला तरी औषध बांधून देताना हाताला लागलं. 8 मजली इमारतीचं चित्र पाहून तो कागद तसाच जपून ठेवला होता. कुठल्या तरी नव्या हाऊसिंग सोसायटीचा पायाभरणी समारंभ. जाहिरातीत नेहमीचीच आश्वासनं. स्टेशन पासून 5 मिनिटांच्या अंतरावर ही पहिली थाप. अहो, बोरिवली स्टेशन पासून 15 मिनिटं चालतोय, अजून जागेचा पत्ता नाही. हा, आता पत्ता सापडणं तशी काही कठीण गोष्ट नाही, कारण पहिली कुदळ कोणते पुढारी मारणार आहेत. म्हणजे बरेच लोक चाललेत, त्यांच्या दिशेनं आपणही गतिमान व्हायचं. आमचे बाबा म्हणायचे, माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही, एकटा राहिला की हरवतो. काही माणसं गर्दीच्या मागे धावत असतात, तर काही माणसांच्याच मागे गर्दी धावत असते. तसा हा दीनदयाळ. पत्ता सापडला. हा दीनदयाळ म्हणजे या चंद्रकिरण सोसायटीचा सबकुच. तर या सबकुच भोवती ही आज गर्दी जमली होती. अंगावर टिनोपॉलच्या जाहिरातीतलेही कपडे मळके वाटावेत इतके दोन्ही कपडे पांढरे शुभ्र. काय हो, या मंडळींच्या अंगावरचा कपडा इतका पांढरा शुभ्र राहतोच कसा? नाहीतर आम्ही हौसेनं पांढरा शर्ट शिवायची खोटी, पांढऱ्याची ॲलर्जी असावी त्याप्रमाणे लगेच वाट लागते. आमच्या मातोश्री म्हणतात, धार्जन नाही बाबा, दुसरं काय. आता बड्या बड्यांच्या गाड्या येत होत्या. भारी भारी पोशाखातली मंडळी उतरत होती. ती सगळी स्वतःवर खुश होती. अहो, साहजिकच आहे, आज ते मालक होणार होते ना. या अफाट पृथ्वी तलावरच्या काही स्क्वेअर फूट जागेवर आज त्यांच्या नावाची पाटी लागणार होती ना. तेवढ्यात पळापळ झाली. पुढारी आले. मग टाळ्यांचा गजर. फटाफट विजा चमकवीत फोटो, हास्याचा फवारा आणि लक्कन एक वीज माझ्या समोर चमकली. माझा फोटो कशासाठी? नजर बाजूला वळली आणि नजरबंदीत झाली. समोर एक घडवलेली मूर्ती. तशा अनेक सुंदर होत्या, पण ती निराळीच होती. इतकी विविधता कोणी निर्माण केली? त्याच्या जवळचा सौंदर्याचा साठा अद्याप संपला कसा नाही? अरे, हिला निर्माण केल्यानंतर त्याच्याजवळ अजून काही शिल्लक राहिलं असेल. आणि ती गर्दीत दिसेनाशी झाली. मी केव्हाच हरवलो होतो. पार्टनर म्हणतो, पोरगी म्हणजे जुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. ती जुळूकच होती का? छे, पार्टनरला समजलं तर तो काय म्हणेल? तू साला भोट आहेस. काय? मग एक तर कार्तिक स्वामी सारखा राहतोस, इकडे तिकडे बघत नाहीस, आणि कधी नव्हे ती एक बया मनात भरली, तिला तशीच सोडलीस. मग काय करायला हवं होतं? अरे, पुढे व्हायचं आणि नाव विचारायचं आणि चप्पल खायची. हेच साल्या तुला समजत नाही. सध्याच्या युगामध्ये आपण होऊन परिचय करून घेणं, यालाच मॅनर्स म्हणतात. मला हे आयुष्यात जमणार नाही. अरे, मग कधी मी कावा करायचा? कसा काय? तो होता ना दीनदयाळ तिथे. होता. बस त्याला सांगायचं, सगळ्या मेंबर्सना एकमेकांच्यात ओळखी करून द्यायला सांग. अरे, पण पार्टनर, एका सोसायटीत राहायचं म्हणजे ओळखी नकोत का? अरे, पण मी तिथे मेंबर नसताना गेलो होतो. तुम्ही कोण असं त्यांना विचारलं असतं म्हणजे सांगायचं जोशांचा भाचा म्हणून. हा जोशी कोण? अरे, कोण काय, एवढ्या मोठ्या सोसायटीत 4-5 जोशी सहज मिळतील. खरं? अरे, झटकले तरी पडतात. बापरे. तुला सांगतो, मी आतापर्यंत जोशांचा भाचा असं सांगून रेल्वे, पासपोर्ट, रेशन कार्ड, नाटक, सिनेमा, एसटी, आरटीओ सगळी कामं केली आहेत, रांगेत उभं न राहता. पार्टनर? अरे, फार कशाला. अरे, तिचंच आडनाव जोशी असेल का? हे तू गप रे. ह्याला जोशी काय? साक्षात परी आहे ती. तिला हे असं सर्वत्र गवतासारखं पसरलेलं जोशी आडनाव? छे, पण माझं तरी आडनाव तिला शोभेल काय रे? नो, शी इज बॉर्न फॉर किर्लोस्कर्स, आपटेज अँड करवारेज. ॲडेल्फिन ऍसिड्रिक्स द्या. ॲडेल्फिन? प्रिस्क्रिप्शन पाहिजे. विसरले. सॉरी, तसं देता येणार नाही. तो एल ड्रग आहे. पण माझी आई आजारी आहे. ती गेली 5 वर्ष हेच औषध घेते. घेत असेल, पण प्रिस्क्रिप्शन शिवाय नाही देता येणार. आमचं नेहमीचं दुकान बंद आहे म्हणून. आय एम सॉरी. तेवढ्यात पार्टनर माझ्या कानात किंचाळला. ए भोट, हो पुढे. मालक, मी त्यांना ओळखतो, त्यांना औषध द्या. बरं.
हे घ्या मॅडम. बऱ्याच दिवसात घरी आला नाही. मी ना येणार आहे ना एकदा. आपल्या त्या ह्या कशा आहेत? आई आपल्या आई. ब्लड प्रेशरचा पेशंट. बरा असतोही आणि नसतोही. बरं, येते मी. अरे तुझी मैत्रीण वही विसरून गेली काय? द्या. अहो अरे आहो काय करतोयस? वही उघडून पहा, त्याच्यात नाव असेल तिचं. नाव नहीं है पण शेर है. ये न थी हमारी किस्मत जो विसाल यार होता, अगर और जीते रहते तो यही इंतजार होता. शेर ठेव बाजूला. तिचं नाव शोध. दमयंती जोशी. अहो देवधर ही पण जोशीच निघाली. अहो जोशीबाई, दमयंतीबाई, अहो जोशीबाई. अरे रस्त्यावरच्या माणसाला काउंटरवरून मारलेली हाक कशी ऐकू येणार? विचार काय करतोस? अहो दमयंतीबाई, जोशीबाई. दमयंतीबाई हट साला. मी 2 हाका मारून थांबलो नसतो. बरं, तुझ्या सगळ्या ट्रिक्स मला माहित आहेत पार्टनर. हे बघ, नॉर्मली मी अशा मताचा आहे की प्रणय राधनेमध्ये बाईनं पुरुषाचा मागं धावावं. हा, पण पाखरू जर तसं जबरदस्त असेल तर क्रम बदलायला हरकत नाही. येस, कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड अफेअर. अरे अफेअर काय? हे बघ, आपण कधी लव्ह करत नाही, अफेअर्स करतो. हे बघ, प्रेम ही एक तद्दन टाकाऊ गोष्ट आहे. ती माणसाला दुबळं बनवते. कोण म्हणतं असं? आय एम द अथॉरिटी. मी म्हणतो. अरे बाबा, प्रेम हा प्रकार माणसाला निष्क्रिय बनवणारा. माणूस तास ते तास प्रेमाच्या आठवणींच्या उजळणीत घालवतो. अफेअर हा प्रकार तसा नाही. करावं, झटकावं आणि सोडून द्यावं, नाही दुसरं सुरू करावं. काय खोटं आहे रे? हे बघ, मी रोज रात्री एक अफेअर करतो. म्हणजे मी जेव्हा काहीतरी मिळवत असतो तेव्हा तू काहीतरी मिळवायच्या कल्पनेने फक्त तडफडत असतोस. तेव्हा हे बघ, तू मला दमयंती बद्दल तशा कल्पनाही करायला लावू नकोस. शब्दांना बिचकू नकोस दोस्त. शब्द हे जंक्शन स्टेशन सारखे असतात. हा, तिथे सगळ्या गाड्या थांबतात, हे त्याचं वैशिष्ट्य. पण मिस्टर, 2 जंक्शन्सच्या मध्ये खूप काही घडत असतं. ह्याची जंक्शन्सना दादही नसते. म्हणजे कसं काय रे? काय तर लहान मुलासारखं आहेस बघ. मला सांग, तू जेव्हा देवधरांना थाप मारलीस तेव्हा तिने तुझ्याकडे चमकून पाहिलं, करेक्ट? पार्टनर, अरे काय सांगू तुला त्या नजरेचं. तिनं पाहिलं, समजून हसली, लगेच सावरून घेतलं आणि हे सगळं इतक्या झरझरा घडत गेलं. आणि गंमत म्हणजे पार्टनर, 5 घटना घडल्या. येस पार्टनर. अरे आता मी काय करू तेवढं सांग. डोंट मिस द ट्रेन. रुळावर आडवा पड. हॅलो. हॅलो. मला ओळखलं नाही? नाही. अहो मी त्या केमिस्टाच्या दुकानातला. ओ, आय एम सॉरी. अहो, त्या दिवशी तुमच्यामुळेच माझ्या आईला औषध मिळालं. थँक्यू. आय एम रिअली सॉरी. नाही, असं होतं पुष्कळदा. आता आई बऱ्या आहेत ना? नाही म्हणजे ब्लड प्रेशरचा पेशंट बरा असतोही आणि नसतोही असं उत्तर देऊ नका. तुम्ही प्रकृती पाहायला येणार होतात ना? या वहीत पत्ता असताना तर जरूर आलो असतो. वही? कोणती वही? त्या दिवशी तुम्ही दुकानात विसरलात तेही विसरलात. बघा ना. अय्या. म्हणून तर त्या दिवशी दमयंती दमयंती करत. कमाल केलीत. अहो, त्या नावाने मी कशी थांबणार? का? ही वही माझ्या मैत्रिणीची. माय गुडनेस. अहो मग तुमचं नाव? तुम्हाला माहित आहे? आपली ओळख नाही का? ओळख? मग त्या दिवशी दुकानात थाप मारली? नाही, थाप असं नाही. मग मी तुम्हाला ओळखतो ना, फक्त नाव माहित नाही. हे नवीनच. मी तुम्हाला बोरिवलीला पाहिलं, ते चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटी पायाभरणी समारंभ. अय्या, तुम्ही पण आला होता? हो, तिथेच तर मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं. आणि त्यानंतर तुम्ही दुकानात आला होतात ना तेव्हा. तुम्ही तर कमालच करताय. एवढ्यावरून ओळखलं? हो. इतकं कसं लक्षात राहतं? त्यात काय कठीण आहे? लक्षात राहण्यासारखी व्यक्ती असेल तर ते काय कठीण आहे? काय? काय नाही, म्हणून तर मी तुमच्या लक्षात राहिलो नाही ना. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
आता गाडी पकडायची म्हणून जाते. हा? संध्याकाळी तुमचा गैरसमज काढायला येईल. तुम्ही असाल ना कुठे? दुकानात? हो आहे ना, दुकान बंद होईपर्यंत आहे. मग आयडिया, मी दुकान बंद व्हायच्या वेळेला येते. मग तसेच आपण आईला भेटायला जाऊ, चालेल ना? नको, आज नको. का? मुहूर्त पाहायचंय. चांगल्या गोष्टीला मुहूर्त पाहायलाच हवा नाही? मग रविवार याल? नाही, मला बोरिवलीला जायचंय. बांधकामाची पाहणी? हो. मी येऊ? नाही म्हणजे ते नको येऊ. नाही तसं नाही, या ना. म्हणजे आलात तर तो मी माझा बहुमानच समजेन. मला अशी अध्यक्षीय भाषा आवडत नाही. मग काय म्हणू? मला आवडेल एवढेच म्हणा. मला आवडेल. अहो पण आणि हो, माझं नाव किरण वर्तक. किरण वर्तक? पार्टनर. अरे थँक गॉड शी वॉज नॉट जोशी. व्हेरी गुड, गो अहेड. येस. म्हणजे काय करू? अरे तिला बोरिवली पर्यंत चषकीत टॅक्सीने घेऊन जा. चषकीत? येस. टॅक्सीनं? येस. अरे बिल किती येईल कल्पना आहे का? झालं, विचारलंस? सदाशिव पेठ ही प्रश्न. ठेव, हे 200 रुपये ठेव. 200 रुपये? मग पार्टनर, अरे आपला दोस्त शेवटी बाई ही काय स्फोटक वस्तू आहे याचा अनुभव घेतोय. मला केवढा आनंद झाला असेल. स्फोटक? एकदम हायली इन्फ्लेमेबल, नॉट टू बी लूज शंटेड. जाना तो. भाभी क्या कहती है? पार्टनर, अरे अजून कशाला पत्ता नाही. भाभी काय? ते पुढे बघू. आधी म्हणते काय हे तर सांग. तशी भैया आफतच आहे. का रे? अरे तिच्याप्रमाणे ती मला सुद्धा त्या सोसायटीचा मेंबर समजते. ओ, नॉट सो बॅड आयडिया. नॉट बॅड बट नॉट ट्रू. सध्या गप्प बस. अरे भलतच काय. हे बघ, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड अफेअर. तुला मी बोललो ना. हो, पण हे श्रीमंतीचं सोंग. त्या याला मग पहिल्या भेटीत बोंबला आणि घालवा पोरगी. पार्टनर अरे हे बघ, पहिल्या भेटीतच जे काय सांगता येईल ना ते येईल. नंतर सांगणं फार कठीण जाईल. अहो किती शुकशुक करते. अहो शुकशुक काय, मलाही नाव आहे. हो, पण सांगितलं कुठे? माझं नाव तेवढं काढून घेतलं. हा, माझं नाव श्री. म्हणजे श्रीयुत. पुढे काय? पुढे काही नाही, फक्त श्री. कोणतं सेंट ना आपलं ते हे वन मॅन शो. हे काय सेंट न लावता सेंटची बाटली परत करणं हा सेंटचा सुगंधाचा अपमान आहे. लावा ना, घ्या. आवडलं? हो. ठेवा. असू दे तुमच्या जवळ. थँक्यू. हे काय थँक्स मी म्हटलं पाहिजे सेंट दिल्याबद्दल? नाही, अहो खरं तर मीच म्हटलं पाहिजे. का? तुम्ही पटकन घेतल्याबद्दल. एवढ्या चांगल्या गोष्टी माझ्याजवळ शोभत नाहीत ना. मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येते. कोण? त्या वहीची खरी मालकीण दमयंती जोशी. ओ, दमयंती जोशी. त्या वहीची, त्या कारची आणि ब्लॉकची सुद्धा. तुम्ही त्या दिवशी तिला पाहिलं असेलच ना? कधी? मला पाहिलं त्या दिवशी. खरं सांगू, तुम्हाला पाहिल्यावर मला नंतर कोणी दिसलंच नाही. रागावलात? मी दमयंतीला घेऊन येते. बोरिवलीला जाताना आणि येताना मी गप्पच होतो. कारण दमयंती जोशी. किरणनं ओळख करून दिल्यानंतर मी नमस्ते हा एकच शब्द बोललो. त्यानंतर तिच्या बोलण्याचा जो पट्टा सुरू झाला तो परत येईपर्यंत. अहो बोलताना ती ऐकणाऱ्याला सुद्धा श्वास घेऊन देत नव्हती. दरम्यान आम्ही साईटवर आलो तर तिथे फक्त पाया खणलेला. मी निर्विकारपणे त्या खड्ड्यांकडे पाहत होतो. कारण त्या वास्तूशी माझा काही संबंधच नव्हता ना. त्या खड्ड्यांकडे पाहताना मला वाटून गेलं की हा व्याप आपल्याला पेलणारा नव्हे. किरण मात्र खूप सुंदर दिसत होती. आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की हाही व्याप आपल्याला पेलणारा नाही. हे पाहिलं? काय? स्पॉट किती छान आहे नाही? हो. मला तुमच्याशी काही बोलायचंय. काही खास? हो, खास आणि शेवटचं. नाही म्हणजे बोला ना. नाही, इथं नको. आपण दुसरीकडे कुठे बसूया का? हा, आता बोला.
नाही म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला बोरिवलीला चला म्हणालो. तुम्ही कधी म्हणालात? मीच विचारलं येऊ का म्हणून. तेच कसं काय? मी आणि दमयंती जाणारच होतो. तिची कार होती आणि त्यात एक सीट रिकामी होती म्हणून मुद्दाम विचारलं येणार का म्हणून. हा म्हणजे एक सीट रिकामी होती म्हणून आपण मला विचारलं. नाही, आणखी एक कारण होतं. कोणतं सांगा ना. काही काही माणसं पहिल्याच भेटीत एकदम आवडायला लागतात. तुम्हाला काही विचारायचं होतं ना? हो, मला तुमची माफी मागायची. कशाबद्दल? मी तुम्हाला फसवायचा प्रयत्न केलाय. कधी? चंद्रकिरण सोसायटीत मी ब्लॉग पाहायला गेलो होतो. ही खोटी गोष्ट आहे. काही चमत्कार घडल्याशिवाय मी या जन्मी ब्लॉग घेणं शक्य नाही. एक मिनिट प्लीज मला बोलू दे. जे काही बोलायचं ते एका दमात बोलू दे. तुम्ही मला आवडलात, पण त्या क्षणी आपण कोण, आपला दर्जा काय, या सगळ्याचा मला विसर पडला. पण मी तुम्हाला कधी काही बोलले प्लीज का? मला बोलू दे. आणि तुम्ही काही विचारलं नसताना बोलू दे. आणि हे मी सगळं का बोलतोय तर तुम्ही मला खरंच आवडलात आणि मला आवडलेल्या व्यक्तीशी मी प्रतारणा करू शकत नाही. मी एक सामान्य माणूस आहे. सुख भेटण्या अगोदर ज्या माणसाला कायम तडजोड भेटत आली असा ठिगळं जोडणारा मी एक. माझं जग काउंटरच्या आतलं. बाहेरच्या जगातलं सौंदर्य, ऐश्वर्य, वेग, सुबत्ता, तारुण्य हे मी काउंटर न सोडता पाहायला हवंय. आपली दुनिया वेगळी आहे. माझ्या दुकानात म्हणूनच तुम्ही पुन्हा येऊ नका. मला तुम्हाला विसरायचंय आणि तेवढ्यासाठी मला तुमचीच मदत हवी. श्री हिंदी सिनेमातील प्रेमाचे प्रसंग बघताना मला लई हसू येतं. हा म्हणजे विशेषतः एखादी तरुणी आपलं डोकं प्रियकराच्या हृदयावर ठेवते ना, अरे तेव्हा तर क्लायमॅक्स. कारण तिला हृदय नसतं आणि त्याला डोकं नसतं आणि तरी सुद्धा लग्न होतात. आणि लव्ह मॅरेजच्या बाबतीत तर आणखीन मज्जा होते. म्हणजे लग्नापूर्वी तो बोलत असतो, ती ऐकत असते. लग्न झाल्यानंतर ती बोलायला लागते, तो ऐकत राहतो. आणि लग्नाला 5-10 वर्ष झाले की दोघं बोलतात आणि शेजारचे ऐकतात. तर पार्टनर हे घे पैसे परत. अरे म्हणजे काय? बरोबर. इसका मतलब किरणनं कार आणली होती. फॅन्टॅस्टिक. पोरींच्या पैशाने मजा करायला मिळणं हे तर फारच थ्रिलिंग. सॉरी, तुझी सेंटची बाटली मात्र मी परस्पर किरणला दिली. ये तो और बात हो गई. रागावला नाहीस? मी व्हॉट फॉर? हे बघ, दुसऱ्याची वस्तू तू परस्पर तिसऱ्याला द्यायला शिकलास ना तर भविष्य काळात थोडा तरी सुखी होशील. सॉरी, हातून गोष्ट घडली खरी. खरे, यालाच इम्पल्स म्हणतात. आणि तुला माहिती आहे मी पल्सपेक्षा इम्पल्सवर जगत आलोय. यू डिड ए परफेक्ट थिंग. आणखी एक गोष्ट करावीशी वाटली, तीही केली. व्हॉट्स दॅट? किरणचा कायमचा निरोप घेतला. म्हणजे काय? तिला खरं 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 काय ते सांगितलं. मग आता बोंबला. यू इडियट, गेट आउट. काय? आज इथे गॅलरीत देखील झोपायचं नाही. अरे पण समोर देवळात जा आणि 4 म्हाताऱ्यांबरोबर कीर्तन कर. पार्टनर माझं ऐक तर खरं. पार्टनर अरे थांब ना. हे तसं घडलं फार वेगाने. किरण दिसली, आवडली, दुकानात आली, बोलली आणि मी तिला तोडलं. खरं तर त्या दिवशी तिची नजर फार फार निराळ बोलत होती. पण फार खोल पाण्यात जाण्यापूर्वी मलाच काठावर परतायचं होतं. कारण नंतर निरोप घेणं जड नव्हे, अशक्य झालं असतं. मग काय, दिवसभर तगमग, काहिली, बेचैनी. किरणला टाळायचं होतं म्हणून दुकानातही येत नाही कळवलं. श्री, हे श्री. ओ, अरे तो समोरचा दरवाजा तरी लावायचा रे. काय रे, बरं बिरं नाही का काय? नाही गाई, सहज कंटाळा आलाय. घाबरलेच होते. म्हटलं तू आता आणखीन हंतरून धरतोस का काय? मी आणखीन म्हणजे आणखी कुणाला बरं नाही? अरविंदला रे. हा, ते माहित आहे मला. रंजनला पण कालपासून कसं रे? अरे मला का नाही सांगितलं? औषधासाठीच ना. हो, अरविंदनं आणलं. पण अरविंद मला का नाही बोलला? अरे विसरला असेल. अरविंद नेहमी मलाच सांगायला विसरतो कसा? आणि औषध आणायचं असतं तर मग मी दुकानात असताना काय येत नाही तो? हे बघ, तू असा रागवू नकोस. मीच सांगितलं परवा त्याला.
की श्रीला त्याच्या दुकानातून औषध आणलेलं आवडत नाही. काय? मी असं कधी म्हणालो? तू म्हणाला नाहीस आणि कधी म्हणणारी नाहीस. अरविंद जर तुझा भाऊ तर तू असं कसं म्हणशील? मग तू असं का सांगितलंस? मागच्या महिन्याचे पैसे अरविंदनं दिले, तूच दिलेस. नेहमी मीच भरतो हे तुला ठाऊक आहे आई. म्हणूनच मी मुद्दामच त्याला तसं सांगितलं. हे बघ, ती दोघं मिळवतीयेत, त्यांची बिलं त्यांनी भरावीत. मग हे न सांगता माझं नाव पुढं का केलंस? अरे बाबा, त्याची तब्येत नसते बरी, कुठं उगीच शब्दाला शब्द वाढवायचा. त्यांची बिलं तुला भरावी लागू नयेत म्हणून तुला राग येतो असं सांगितलं. काय चुकलं? मग आता औषध आणलंय कुठून? तो आणणार होता फोर्टमधून. माझ्या देखतच त्यांना मनोरमेला सांगितलं, पण ती कसली वस्तात, सरळ पैसे नाहीत म्हणून कानावर हात ठेवले. मग काय, मीच म्हणाले आण श्रीच्या खात्यावरून. तसा फार मानी आहे रे तो. हो ना, जायला तयारच नव्हता. आता तेवढ्यासाठी लेकराला औषधाशिवाय का ठेवायचं? मग मी सुचवलं, श्री नसताना जा. काय? वा, छान. हे बघ, आणि तू पैशाची काळजी करू नकोस, पैसे मी देईन. म्हणजे कुठून? अरे कुठून काय, तुमची आई अडाणी गोळा, मी नोकरी थोडीच करते. तुमच्याच कडून घ्यायचे आणि तुम्हालाच परत करायचे, नेहमीच. हा डिफेन्स गेल्या अनेक वर्षांचा. जे स्टेटमेंट आपण करणार असतो तेच ती अगोदर करते, मोठ्या हिकमतीनं आणि अचूक गणिती पद्धतीनं. पुन्हा आपण अशिक्षित याचंच तिला कौतुक. आजवर स्वतःच्या अशिक्षितपणाचं भांडवल केलं आईनं आणि आजारपणाचं भांडवल केलं अरविंदनं, अगदी लहानपणापासून. वास्तविक प्रेमापोटी लाभणाऱ्या कुठच्याच गोष्टी मला लाभल्या नाहीत कधीच. कारण मी पाठोपाठचा ना. अंगडी टोपडी, झबली दुपटी इथपासून ते शाळेच्या पुस्तकांपर्यंत मी सगळ्या सेकंड हँड गोष्टी वापरल्या. टॉनिक्स, फळं, खेळ खेळणी आणि घरात जे जे बेस्ट असेल ना त्यावर पहिला अधिकार अरविंदचा. परीक्षेत काठाकाठानं पोहणाऱ्या अरविंदला युनिफॉर्म सहित सगळ्या कोऱ्या गोष्टी, त्याच्यासाठी शाळेची बस आणि माझ्यासाठी स्वावलंबन हे जीवन. थोडक्यात म्हणजे आमच्या घरात अरविंद वाढवला गेला आणि मी वाढलो. त्यानंतर वडिलांच्या मित्राच्या प्रचंड वशिल्याने चिरंजीव अरविंद महाराष्ट्र सरकारच्या सेवार्थ सचिवालयात रुजू झाले आणि मी लवकरात लवकर मिळवतं व्हायचं म्हणून इंटरनंतर कंपाऊंडरचा कोर्स केला आणि मला केमिस्टच्या दुकानात नोकरी लागली. मला नोकरी लागली यापेक्षा आता अरविंदला औषधं स्वस्त मिळतील ह्याचाच आनंद आईला जास्त झाला. आता आमचं दुकान केमिस्टचं. आमचे मालक देवधर म्हणजे लाख माणूस. नाना औषध कंपन्यांचे एजंट्स जाता येता कॅलेंडर्स, डायऱ्या, बॉल पेन्स इत्यादी वस्तू भेटीदाखल देत असत. तरी बरं, प्रत्येक वस्तू घरीच जात होती तरी मातोश्रींचा चेहरा उतरलेलाच. श्री, ए श्री, अरे काहीतरी पेन, बॉल पेन घरात ठेवत जा रे. सही करायला देखील काही घरात नसतं. मला मिळालेलं नवीन बॉल पेन मातोश्रींच्या डोळ्यात खुपत होतं. अगं आई, हे घे ना. बरं झालं. 8 दिवसांनी हेच बॉल पेन चिरंजीव अरविंदांच्या खिशात. आई, ए आई, अगं परवाचं बॉल पेन दे ग जरा, मला जरा सही करायची. तुम्ही केल्यात म्हणून आई, आई अगं जरा बॉल पेन देतेस का? संध्याकाळी दिलं तर चालेल का? पिसा ऐसे तुम्हा. हरवलं का? हरवेल कसं? तू एवढं मागितल्याबरोबर काढून दिलंस, मग हरवेल कसं? मग देतेस ना? वाढवी मती म्हणून अगं देतेस ना? काय ते? अगं पेन ते अरविंद जवळ आहे. त्यानं काय घेतलं? तो कशाला घेईल? मीच दिलं. तो नकोच म्हणत होता. मानी रे तो. मीच म्हटलं मला कशाला लागते, हे घे तू. अगं पण मी परवाच त्याला तसलंच पेन दिलं होतं आई. मला नाही हो माहिती. तुझ्या समोर तर दिलं. अरवंत, अरे बाबा नाही लक्षात राहत माझ्या हल्ली. कमाल करतेस तू आई. आणि एका बॉलपेन साठी अरविंद काही खोटं बोलायचं नाही. नाही तर केवढ्याचं आहे तुझं ते पेन? तो पैसे देईल.
स्वतःच्या औषधाच्या बिलांचे पैसे जो माणूस देत नव्हता तो फुकट मिळालेल्या बॉलपेनचे पैसे देणार होता. दिवस कसे संपले समजलं नाही, पण कोणत्या पद्धतीनं संपले ते मात्र विसरता आलं नाही. चिरंजीव अरविंदचं सचिवालयातल्या एका मुलीशी जमून गेलं. ची सौका मनोरमा. लग्न झाल्यावर 2-3 दिवसात पाहुणे मंडळी आपापल्या गावी गेली असतील नसतील तोच. भाऊजी उठा. हो. श्री, अरे श्री. काय रे बाबा? आजपासून तुझं काय बाबा? कशाचं काय? म्हणजे आजपासून तुझ्या झोपण्याच्या व्यवस्थेचं काय? हे बघ, आपल्या अख्ख्या चाळीत फक्त फणसांच्या घरात कमी माणसं आहेत. आई त्यांच्याकडे झोपेल तसं सांगितलंय मी तिला. आजपासून तू तुझी सोय कर बाबा. अरविंद, अरे प्लीज. आजपासून मी माझी सोय करायची. मी माझी सोय करायची म्हणजे स्वतःची गैरसोय करून घेईल असा एखादा माणूस निवडायचा. चला, तो संपूर्ण दिवस मेंदू पोखरतो म्हणजे काय होतं याचा अनुभव घेण्यात गेला. श्री का रे? मी अरविंद बोलतोय. हा बोल बोल. झाली का रे सोय? नाही. अरे पण काल मी तुला बोललो होतो ना. हे बघ, रोज झोपायची सोय करायची म्हणजे पानवाल्याकडून पुन्हा मसाला पान मित्राच्या पैशानं खाणे इतकी सोपी गोष्ट वाटली का तुला? ते मला काही सांगू नकोस. तू आधीपासूनच हालचाल करायला हवी होतीस. हे बघ अरविंद, लग्न तुझं झालंय, माझं नाही. स्वतंत्र झोपायची गरज तुला आहे. बायकोला घे आणि कुठेही जा. नामर्द माणसासारख्या 10 गोष्टी सासऱ्याकडे मागितल्यास ना, आता झोपायला जागा माग. हॅलो हॅलो श्री. हे बघ, दुकानात कस्टमर्स आहेत, मला बोलायला वेळ नाहीये. श्री, तुझ्या बंधूंचा फोन होता मगाशी. तुम्हाला? अहो, आता देखील केला होता त्यानं. अरे तू ऐकत नाहीस म्हणून त्यांनी मला बोलावलं. हो, पण वाटेल ते कोण ऐकणार? हे बघ, तुमची दोघांची डिफिकल्टी मी समजू शकतो, पण दुकानात झोपायची परवानगी? काय माझ्यासाठी? थांबा, मी त्याला फायर करतो. व्हाय यू शुड बॉदर फॉर? नाही, असं काही करू नकोस. मी काय सांगायचं ते सांगितलंय त्याला. बर, आपले ते डोंगरे येऊन गेले का रे? हो, आज सकाळीच येऊन गेले. त्यांच्या मंडळींची प्रकृती कशी काय? आता बरी आहे असं म्हणाले. फार जिव्हाळा लावून जातो नाही हा माणूस. इतके कस्टमर येतात जातात, पण ह्या माणसाचं वागणं बोलणं काही वेगळंच. एक्सक्यूज मी, सर्वात बेस्ट पैकी बी कॉम्प्लेक्स आहे का? हो आहे ना. अहो, खरं तर परवाच घेऊन जा म्हणणार होतो. घरी बाटली होती, वारली. म्हणजे एक्सपायरी डेट पाहिली नव्हती. बर, हे घ्या, 34 रुपये द्या. थँक्स. घ्या. तुम्हाला थांबायला थोडी सवड आहे का? बोला बोला. माझं काम होतं. सांगा ना. देवधर, मी जरा त्यांच्याशी बोलतो. हा, तुमच्या ओळखीत कुठं जागा मिळेल का? जागा? हो. कशा करता? फक्त रात्रीपुरती पथारी पसरायला. म्हणजे टॉल्स्टॉय मागतो तेवढी? करेक्ट, तेवढीच. मी लोळणार सुद्धा नाही, आणि लोळलो तरी तेवढ्याच जागेत लोळेन. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. ठीक आहे, बघतो बघ. अहो, कधी हवी? तर आजपासूनच. लगेच हवी आहे? हो, बघा, म्हणजे शक्य झालं तर. हा, चला. कुठे? पार्टनरच्या खोलीवर. पार्टनर कोण? अस्मानी नाव? पार्टनर. मग हाक कशी मारायची? त्याच नावानं. तू माझा पार्टनर, मी तुझा पार्टनर. हे बघ, मी तुला तुझं नाव विचारलं का? नाही. अरे बाबा, स्वतःचं नाव विसरणं ह्यात मस्त आनंद असतो, कारण आपल्याला नावच नसतं. छे, असं कसं होईल? विचार करून बघ. बारशाला नाव ठेवतात ना, ते शरीराचं. ते नाव जर आपलं असतं तर उल्हास नावाचा माणूस कायम टवटवीत दिसला असता की नाही? तुम्ही? माय गॉड. या पार्टनरच्या पहिल्या भेटीच्या आठवणीत मी किती काळ गुंतलो होतो. तेव्हापासून समोरच्या फुटपाथवर उभी होते. का? दुकान कधी बंद करता याची वाट पाहत होते. अहो, मग अगोदर का नाही आलात? आणि मला हाच मुहूर्त साधायचा असेल तर? पण का? म्हणजे दुकानात कस्टमर्सची गर्दी आहे असं सांगून तुम्ही मला कटवणार नाहीत. छे, भलतच काय. मग काल का नाही आलात? काल? जाऊ दे, नका सांगू. किती दिवस टाळा, किती दांड्या मारा. काल आला होता. 2दा. काही खास? खास
पण शेवटचं नाही. किरण, कुठे जायचं? तू सांगशील तिथं. इथेच दुकानाच्या पायरीवर बसलो तर? इथं विल डू. याच कट्ट्यावर बसून पार्टनरनं मला नरक म्हणजे काही कथा ऐकवली होती. माझ्या आयुष्यातले महत्वाचे बदल याच कट्ट्यावर बसून घडावेत असा काही योग असावा की काय? तुमचं माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नाहीये. काय? मी पुन्हा सांगते, तुम्ही मला परवा जे जे काही सांगितलं ते मी मुळीच ऐकलं नाही. माझं तुमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आता तुम्ही मला का आवडलात हे पुन्हा विचारू नका. आणि चला. कुठे? माझ्या घरी. नाही, आज नको. माझ्यासाठी नका येऊ, आईसाठी चला. तिला भेटायला येणार होतात ना? हो, पण ती वाट पाहत आहे. कुणाचीही असो, पण आई ह्या नात्याला फसवू नये. चला. पहिल्याच भेटीत किरणच्या आईनं एवढी माया का दाखवावी? अहो, मी कुठचा कोण? पण माझ्या जाण्यानं त्या घराला पालवी फुटली होती. पार्टनर, पालवी फुटली होती. आता तू वाया गेलास. कसा काय? ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते, वो गया काम असे. मग त्याची वाटचाल कुठे संपायला हवी? अरे वो हमको नहीं मालूम, इसलिए तो हम सिर्फ अफेयर करते हैं. मला एक सांग रे, लहानपणी गोष्टींची पुस्तकं वाचलीस का? हो, चिक्कार. आणि आता हिंदी सिनेमे बघतोस का? म्हणजे काय बघतोच? काय धाडसी आहेस रे. मग मला सांग, या गोष्टींच्या पुस्तकामध्ये आणि हिंदी सिनेमामध्ये शेवट कुठे होतो सांगशील का? तरी एवढंच ना, अगदी कॉमन आहे. आणि शेवटी सर्व सुखाने संसार करू लागले. सुखाने? अरे मेरे भाई, रोमिओ जुलिएट, शिरीन फराद, लैला मजनू, हे बघ, यांची लग्न झाली नाहीत म्हणून त्यांनी जीव दिले. समज लग्न झाली असती तर त्यांच्यापैकी कशावरनं एक जण फासावर गेला नसता? काहीतरीच काय सांगतोस? आई, तुला एक गोष्ट सांगतो. एक राजकन्या होती, एकदम सुंदर. बर. मग कुरूप राजकन्यावर कोण गोष्ट लिहिणार? एकदम देखणी, लाजवाब, क्यूट. म्हणजे किरण सारखी होती म्हणणं. तो शब्द मी शक्यतो टाळत होतो. हो, कारण तू तिला पाहिलं नाहीस रे. ओके, ठीक आहे. किरण सारखी होती तर तिचं एका सरदार पुत्रावरती प्रेम बसलं. आता राजाला ही गोष्ट आवडेल का? पण राजा फार हुशार होता. आपण विरोध दर्शवला की मामला बिथरेल. त्याने बरोबर हेरलं. त्यांच्यातली प्रेम भावना नष्ट करायला हवी. त्याने काय केलं असेल? काय? दोघांना विश्वासात घेतलं. विचारलं, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे? होय. एकमेकांशिवाय जगू शकणार नाही. कायम एकमेकांच्या जवळ राहावं असं वाटतं? हो. मग तशीच व्यवस्था करू. आणि मग पार्टनर, पूर्वी ठरल्याप्रमाणे त्या दोघांना एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत एकत्र करकचून बांधण्यात आलं आणि एका खोलीत फेकण्यात आलं. त्या दोघांना पहिल्यांदा गंमत वाटली. म्हणजे जे स्पर्श सुख ते चोरून मिळवत होते त्याला राजमान्यताच मिळाली. खरे. जीआर निघाला. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी एकमेकांच्या अंगावरनं हात फिरवले, मनसोक्त चुंबन घेतली. पण किती वेळ? पहिला वेळेला आवेग ओसरला तोपर्यंत. मग त्यांना दूर व्हावंसं वाटायला लागलं. ते शक्य नव्हतं. बांधलेल्या दोऱ्या टोचायला लागल्या, जाम रग लागली, अवयव अवघडले, उकडायला लागलं, घामाच्या धारा वाहू लागल्या. मग तो घामाचा कुबट स्पर्श एकमेकांना नकोसा वाटायला लागला. भक्ती संपली, सक्ती आली. आणि सक्ती म्हटलं की आसक्ती उरत नाही. हळूहळू भुकेची जाणीव व्हायला लागली, तहान लागली, पण काही हालचालच करता येणार. शरीराच्या एकाच गरजेपुरती बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते. बाकीच्या निसर्गाच्या गरजा एकट्याच्या असतात. पण तशा अवस्थेत त्यांना 3 दिवस काढावे लागले. पार्टनर, चौथ्या दिवशी त्यांना एकमेकांचं तोंड पाहायची इच्छा राहिली नव्हती. जस्ट इमॅजिन, एकमेकांशिवाय जगू न शकणारे ते 2 जीव एकमेकांचा जीव घ्यायच्या पायरीपर्यंत आले. पार्टनर, तू ही गोष्ट मला का सांगितलीस? तुझ्या संसाराचं तसं होऊ नये म्हणून. पार्टनर. आई, मी लग्न करतोय. काय म्हणतोस काय? हो, मी लग्न करतोय. आणि मुलगी पाहिली ना. आणि राहणार कुठं? कुठं म्हणजे काय? इथंच. अरे जागा कशी पुरणार? न पुरायला काय झालं? तुझं लग्न झाल्यावर मी माझी झोपण्याची सोय केली नव्हती. आता काही दिवस तुम्हा दोघांना करावी लागेल. उसमे क्या है? भाऊजी, खरं बोलताय की चेष्टा?
अहो 100% खरं आहे वहिनी. मग हे आधीपासून सांगायला काय झालं होतं? इतके दिवस पत्ता लागू दिलाच नाही तो. बात ऐसी है अरविंद बाबू, माताजी ने कहा था कौन से भी लड़के से शादी करो, खरं की नाही? हो. तेव्हा त्याचं काय आहे अरू, आपल्याला तशा अनेक मुली आवडतात रे, पण आपण कोणाला आवडतो हा प्रश्न जास्त मौलिक. त्याप्रमाणे आपल्यासाठी एक मुलगी मॅट झाली हे समजल्यावर ठरवून टाकलं. तेव्हा वहिनी, तुमच्या ह्या एकुलत्या एक भाऊजींसाठी काही दिवस रंजनला आणि अरविंदला घेऊन माहेरी झोपायला जाल ना, आणि अधूनमधून भेटायला याल ना? कशाला तेवढा तरी तुम्हाला त्रास? हो तेही खरंच. म्हणजे मुळीच डिस्टर्ब केलं नाही तर उत्तमच. आणि मला कुठे हाकलणार आहेस? का अरविंदनं तुला यापूर्वीच हाकललं नाही का? मुलगी काय करते? रिचर्डसन क्रोडस मध्ये. घरी कोण कोण आहे? आई वडील, बाकी कोणी नाही. अरे सख्ख नसेल? मावस, चुलत? अजून विचारलं नाही. श्री, ए श्री. बघा, मी दुकानाच्या रस्त्यावर तर आई थेट रस्त्यापर्यंत आली. श्री, ए काय ग? अरे मगाशी लग्नाचं म्हणालास ते खरं का? छे ग चेष्टा, तुला मुलगी माझा दाखवल्याशिवाय. काय प्रश्न आहे रे त्यात? तुला आवडली ना म्हणजे झालं, पण एवढ्यात नाही ना? हा? नाही. मग हे त्याला मगाशी सांगायचं नाहीस? माझं स्वतःच एखादं काम असलं तर आपलं घर त्याचं कसं स्वागत करतं ते पाहायचं होतं. स्पष्ट काय ते बोल. अगं आई, आता हेच बघ ना, अरविंद माझा भाऊ, ह्याच्यासाठी मी आर्थिक झळ काय कमी वर्ष सोसली, पण माझं काम म्हटल्यावर यांचे चेहरे पाहिलेस का? नाही रे, तसं काही नाही त्या दोघांचं. तू की नाही मनात सुद्धा काही आणू नको. आई, अगं त्याच्या जागी मी असतो ना तर पाठीवर थाप मारून कॉंग्रॅच्युलेशन म्हणून ओरडलो असतो, पार्टी मागितली असती. पण ह्याला चिंता जागेची. हे बघ श्री, तू असा वाकड्यात शिरू नकोस. अरे जागेची काळजी त्याला तुझ्यासाठी वाटली असेल. हो, अरे हो खरंच, हा. माझ्या लक्षातच नाही आलं. तू त्यांचीच बाजू घेणार. काहीतरीच काय बोलतोस? अरे श्री, मला तुम्ही दोघही सारखेच. मग मला कुठे हाकलणार असं तू त्याला नाही विचारलंस? ते मी त्याला टोमणावलं. हो का? हो. अरे वा, छान. हं, कुठे निघालास? दुकानात. ए श्री, ए सकाळी परत येणार ना? सेंटर वरून दूध आणण्यासाठी ना. येणार येणार. आणि हे बघ, त्याला तसं सांगून टाक. सांगणार सांगणार. ए श्री, ए. आज मी पुन्हा बोरिवलीच्या गाडीत, किरणही सोबत. आम्ही दोघं एका गाडीत पण एका डब्यात नव्हे. ही किमया अर्थातच अफाट गर्दीची. ए किरण, किरण, अगं थांब किरण. आता आमचा हा पार्टनर आणि त्याची ती होणारी ती लांब कुठेतरी बोरिवली, विरार, बलसाड, बडोदा जागा शोधत हिंडतील. खरंच आयुष्याची व्याख्याही अत्यंत सोपी झाली सध्याच्या काळात. निम्म आयुष्य संपेपर्यंत जागा शोधायची आणि उरलेलं आयुष्य हप्ते फेडण्यात, आणि मग हप्ते फेडण्याकरता बायकांनी नोकऱ्या करायच्या. मला सांगा, बायकांचा जन्म धावती गाडी पकडण्याकरता आहे का हो? साहेबाची बोलणी खाण्याकरता आहे? केवळ पाळण्याची दोरी हातात धरून जगाचा उद्धार करायची अमाप शक्ती ज्या स्त्रीजवळ होती, ती स्त्री आज पाळण्याची चाहूल लागल्यावर त्याचाच उद्धार करीत इन्क्रिमेंट, प्रमोशन, लेटमार्क, सिनियॉरिटी याचा जप करत लाचारीने रोज मास्टर पकडते. हे असं काय झालं? बायका शिकल्या म्हणून. पण बायकांना कुणी शिकवलं? आगरकर. येस, आगरकर. आगरकर बघताय ना स्वर्गात ना. तुम्ही शिक्षण दिलं, बायकांनी ते घेतलं. शिक्षण म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे प्रकाश. त्यामुळे आगरकर, बायका प्रकाशासारख्या पसरल्यात सगळीकडे. आगरकर, तुम्हाला माहित नाहीये हो, सध्याच्या काळात एक स्वतःचं घर सोडलं ना तर बायका सगळीकडे भेटतात. आगरकर, हो आगरकर, प्लीज या प्रकाशासारख्या पसरलेल्या बायकांना घराकडे वळवण्याकरता पुन्हा एक अवतार घ्या की. मला वाटलं तू त्या गर्दीत हरवतेस की काय. आओ आओ. नमस्कार, काय म्हणताय? अरे तुमचा फेस तो लय फॅमिलीयर दिसते. नाव भुलून शान गेला. ही किरण आणि मी श्री. वेट अ मिनिट.
आज यो अल्बम. बर. ए हा बघ अय्या, आमचा फोटो तुमचाही पुढे असणार. अरे शमदे मेंबर लोकच्या फोटो ठेवते हो. तेव्हा तो मेंबरला बघितल्याबरोबर पेचानते. नाव ध्यानामंदी नाही राहत. तुमचे लोकच्या फ्लॅट 1 बेडरूम 2 बेडरूम नाही. आम्ही सहज आलो होतो इकडे. अरे मग ते दिवसला मी माझ्या मैत्रिणी बरोबर आले होते. हा, आणि तुम्ही ह्यांच्या संगात नाही, मी एकटाच आलो होतो हॉबी म्हणून. हॉबी? हा. वंडरफुल. असला कसला तुझ्या हॉबी? मग काय, कुणाला कसली तर कुणाला कसली हॉबी असते. मला कोणतीही महागडी हॉबी परवडणारी नाही. त्याचं काय शेठजी, मी चाळीत राहतो. चाळीतल्या माणसाला काय काय सोसावं लागतं हे चाळीतलाच माणूस सांगू शकेल. 4 बाजूला भिंती असतात म्हणून आपण त्या तसल्या खोराड्यांना घर म्हणतो. नाहीतर पठारावर राहणं आणि चाळीत राहणं यात काही फरक नाही. आपण कसं जगायचं हे जिथं मरेपर्यंत ठरवता येत नाही ना, त्याला चाळ म्हणतात. लय बराबर वार्ता करते. म्हणून मला रिकामा वेळ मिळाला ना की मी बाहेर पडतो. जिथं बांधकाम चालू असतं तिथं मी जातो. मजल्यावर मजले उभे राहत असतात तिथं मी रमतो. माणसाला माणूस हवं असणार, कोणाचं तरी घर उभं राहतं हे पाहून मला विलक्षण आनंद होतो. इथं घर उभं करण्यासाठी पुरुष आणि बायका एकत्र कष्ट करतात हे पाहण्यात मला नशा चढतो. या नव्या इमारतीत माणसं वारा प्यायलेला वासरासारखी धावत येतील. त्या कोणा भाग्यवंताचा हा दिवाणखाना असेल, ही बेडरूम, हे किचन, ही आराम खुर्ची टाकून पडण्यासाठी बाल्कनी, असं म्हणत भिंती नसलेल्या खोल्या खोल्यातून मी हिंडतो आणि पुन्हा फक्त भिंतीच असलेल्या चाळीत परत जातो. वंडरफुल वंडरफुल. तू चल माझ्या संगती, चल चल. इमारतीचं बांधकाम पाहता पाहता स्लॅब संपते इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. हे किरण, मला आता कंटाळा आलाय. आपण इथंच बसूया. बस ना प्लीज. बसा. आम्ही समोर पाहिलं तर कॉन्क्रीटच्या 2 खांबांना गरवारे नायलॉनच्या 2-3 रंगाच्या दोऱ्या गाठी मारून बांधल्या होत्या. त्याच्यावर लाल भडक रंगाचं पातळ आडोसा म्हणून वाळत घालण्यात आलं होतं. कामकरी लोकांची प्रायव्हसी त्यांच्या हातात होती. ते पातळ सरकवून कामाठ्याचा एक पोरगा समोर येऊन उभा राहिला. त्याच्या पाठोपाठ 3 भावंड आली. शिवाय कडेवर एक होतच. सांभाळायचा कंटाळा आल्यावर त्यानं त्या पोराला जमिनीवर ठेवलं. त्या एवढ्याशा जीवाच्या अंगात कपडा देखील नव्हता. डोक्याला केवळ एक टोपडं आणि भेसळ नसलेला काळा रंग. छोटा विठोबाच. करेक्ट, छोटा विठोबाच. धूळ आणि वाळू पसरलेल्या खडबडीत स्लॅबवरून ते मूल रांगायला लागलं. त्याचे इवलेसे गुडघे पांढुरके झाले. त्या गुडघ्यांना वाळू कशी ती टोचलीच नव्हती. क्वचित कुठे सेंटरिंगच्या फळ्यांचे गंजलेले खिळेही पडलेले असतील. आपण आपल्या मुलांना किती जपतो नाही. ट्रिपलेट्स, पोलिओ, टिटॅनस. ही माणसं कशी जगतात नाही. तुझ्या दादांना आणून दाखव. निष्काम कर्मयोगाचं चालतं बोलतं उदाहरण इथे पहा. ते कसं? अगं कसं काय, इतरांसाठी वास्तू उभी करायची आणि ती जेव्हा खऱ्या अर्थानं राहण्यासारखी होते तेव्हा मागं वळून न पाहताही ती सोडून निघून जायचं. तुमचे विचार किती निराळे आहेत. नुसतेच निराळे म्हणजे कटू. दादा म्हणतात सत्य हेच सौंदर्य. म्हणजे दादा बोलतात. मला कल्पनाच नव्हती, कारण इतक्या वेळा घरी आलो कधी बोललेच नाहीत. मौन व्रत, काही ना काही सतत चालू असतं त्यांचं. कमी बोलतात पण हे असं. पण आईला खूप बोलायला आवडतं नाही. चिक्कार म्हणजे त्यांची कुचंबणाच होते त्याची ही सवय. खरंच होते. पण तुझ्या दादांची कामं होतात तरी कशी ग. ते म्हणतात खऱ्या कामांना शब्दांची गरजच नसते. 2 तास गप्प बसावं आणि आपलं किती अडलंय ते पाहावं. ते सगळं खरं ग, पण त्यांनी तुझ्या आईवर प्रेम तरी कसं केलं असेल. ते म्हणतात डोळे आणि स्पर्श शब्दापेक्षा जास्त बोलतात. खरंच? कसं ग, कसं सांग ना. ना. तो समोरचा विठोबा बघा, वीट सोडून पळाला. अरे वीट सोडून पळाला. ए विठोबा, ए किरण, काहीतरीच काय. पार्टनर बोल. ती समोरच्या देवळातली रांग पाहिलीस का रे. त्यात काय, नेहमीच पाहतो. विशेष काय? काय नाही रे, मला सुद्धा त्या रांगेत जाऊन उभं राहावं असं वाटतंय. का? परमेश्वराकडे काय मागायचंय? यादी आहे यादी. सगळंच कमी ना, सबमिट करतो. करा. पण असं का होतं माहित आहे का रे? अरे या अफाट पृथ्वीवर पहिल्यांदा एकच माणूस होता.
दुसरा जन्माला आला ना तेव्हा पहिल्याचे अधिकार निम्म्याने कमी झाले. आता ह्या हिशोबाने आजची लोकसंख्या मोज आणि तुझ्याकरता काय उरणार आहे ते बघ. अरे बाप रे. अरे पण मला आज पैसा हवाय रे, पैसा. किती हवाय? कमीत कमी 12,000 रुपये. आणि समोरचा देव तुला एका नमस्कारात 12,000 रुपये देणार तर? तसं नाही रे, पण इट इज जस्ट अंडर एस्टिमेटिंग द ऑल मायटी. काय? ही मग परमेश्वर स्वतःच्या खिशातून कुणालाही काहीही देत नाही. अरे पण अरे खिसेच नसतात, कमरेवर हात. पण पार्टनर असं काय करतोस रे? इतकी माणसं आपला वेळ घालवतात ते त्या देवस्थानात काहीतरी शक्ती असल्याशिवाय. जगामध्ये 11.5 कोटी लोक तंबाखू खातात म्हणून प्रत्येक पानवाल्याला नमस्कार करशील का? अरे पण पार्टनर तू असं काय करतोयस? तुला किती पैसे हवेत? सांगितलं ना एकदा, कमीत कमी 12,000. अच्छा, इकडे या देवळासमोरच्या रांगेतल्या लोकांना नक्की काय हवंय ते मला माहिती नाही. पण समज मी आता 5,000 हँडबिलं छापली, इथं वाटली, त्यात लिहिलं ही दगडाची मूर्ती प्रसन्न होण्यासाठी तुम्ही काय 5 रुपयाचा नारळ, 5 रुपयाचा हार, काही पेढे, काही ना काही खर्च करता. बरोबर. या रांगेमध्ये एक माणूस आत्ता या क्षणी उभा आहे ज्याला फक्त 1,000 रुपये हवेत. त्याला एकदाच 1 रुपया प्रत्येक जण द्या, 1,000 रुपये जमतील. त्याला परमेश्वर पावलाय असं वाटेल. किती जमा होतील सांगतोस का? हे बघा, 5,000 हँडबिल्स म्हणजे मी सांगतो कमीत अरे कमी. हॅट, कसला हिशोब करतोस? एक हरामखोर रुपया बाहेर काढणार नाही. काय मग? आणि तुला किती पाहिजेत? 12,000. 12,000 काय? 12,000? त्यानंतर 7-8 दिवसांनी दुकानाच्या पत्त्यावर एक रजिस्टर पत्र. डिअर श्री श्रीनिवास, दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट युअर नेम हॅज बीन इन्क्लुडेड इन द अबाव सोसायटी. काय? चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटी आणि मी मेंबर? अरे कसं शक्य आहे? पण मी तर पैसे सुद्धा भरलेले नाहीत. माय गॉड, म्हणजे पार्टनर. शेठजी तुम्ही माझं ऐका. आओ अरे तुमच्या तो फ्रेंड म्हणजे लय राजा माणूस. नाही तुम्ही माझं ऐका शेठजी. यू आर लकी टू हॅव सच ए फ्रेंड. बेशो. अरे हा माणूस बोलायला सुद्धा देत नाहीये. अहो तुम्ही पैसे का घेतलेत? पैसा का घेतला? अरे आम्ही व्यापारी माणूस आहे, आपला तो धंदा आहे. पैशाला काय नाही बोलेल काय? आता हे बायडी लोक कुमकुमला कवा नाही बोलेल काय? तसंच आमच्या बी आहे. चल लय खटखट करू नको, जस्ट साइन हिअर. किरण काय करू? तुम्ही सही करा. पार्टनरशी भांडायला मी येते तुमच्या बरोबर. दॅट्स फाईन. अरे बायडी लोक हमेशा चांगला ऍडवाइस करते. बघते काय, झगडा बी चांगला करते. आयुष्याचा अर्थच लागत नव्हता. पार्टनरनं जागा मालकालाच विकली होती. केवढ्याला? तर फक्त 12,000ला. आणि काहीही ठाव ठिकाण न सांगता तो नाहीसा झाला होता. अहो हा कुठचा कोण? का भेटला? चटका का लावला? नाहीसा का झाला? पार्टनर 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 अरे तू काय केलंस? पार्टनर अरे दुकानात येणाऱ्या हजारो लाखो गिरायकांपैकी तू एक. पण माझ्या आयुष्यातल्या अटळ फसव्या वळणावर मला सावरतोस काय? माझं घर उभं राहण्यासाठी पार्टनर तू स्वतःची जागा विकतोस आणि पहिल्याच रात्री एकांत मिळावा म्हणून अरविंद मला आणि आईला घराबाहेर काढतो. याचा मेळ मी कसा बसवू रे? पार्टनर पार्टनर आता या क्षणी माझ्या शेजारी बसले किरण, पण माझ्या मनात मात्र तू. किरणला त्याचा पत्ता नाहीये. तिच्या मनात काय चाललंय याचा मला पत्ता नाही. किरण कसला विचार करतेस? तुमचाच. हाच प्रश्न तिनं मला विचारला तर मी म्हणेन तुझाच. एकमेकांचं समाधान होईल, स्वतःच नाही. संसार असाच असतो का रे पार्टनर? पार्टनर पार्टनर तुझीच वाट पाहतो तुम्ही. अरे बाबा माझी डेक्कन चुकेल, मला जायला. तिची वेळ झाली की ती जाणारच आहे. अरे बाबा मी तुला सोडणार नाहीये. तू अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू जागा का विकलीस? हे असले प्रश्न विचारणारेस? येस. नाही सांगणार. अरे पण
माझ्या प्रश्नांची अगोदर उत्तर हवीत. जागा झाली? नाही. लग्न? नाही. करतोयस काय मग? तुझी वाट बघतोय. आणि पुन्हा मी आयुष्यात दुसऱ्यांदा भेटलोच नाही पार्टनर. अरे तसा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू नसलास तर जगायचं कशाला? पार्टनर, माझे टिंगल करतोयस? टिंगल? हे बघ, मी आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही. पण तुझ्या बाबतीत जाऊ दे, तू मला असले प्रश्न काही विचारू नको. नाही, तुला सांगावंच लागेल. तू जागा का विकलीस? विकाविषयी वाटली विकली. हे बघ, बापाचं घर नाही का सोडलं? तुला माहिती आहेत सगळ्या गोष्टी. नाही पार्टनर, मला काहीही माहित नाही. साधं तुझं नाव सुद्धा माहित नाही अजून मला. बर, या वाचून आपलं काही अडलं का? नाही अडलं. अरे पण काय मग? काय कधी कुणी विचारलं तुमचा हा पार्टनर काय करतो तर काय सांगणार आहे मी? काय नाही, मस्तीमध्ये जगतोय आणि तुझ्यासारख्या माणसावर तुफान प्रेम करतोय एवढी माहिती पुरे झाली. इफ ही इज नॉट ए वधूपिता. ओ पार्टनर. पार्टनर, मी तुला आज एक प्रश्न विचारणार आहे. तू वडिलांचं घर का सोडलंस? ओ गॉड, मी आता उल्लेख केला म्हणूनच. करेक्ट. जाऊ दे रे, त्याला पुष्कळ वर्ष झाली. नाही तरी पण सांग. मॅट्रिकची परीक्षा संपली होती. 3 महिने रिकामपण छळणार होतो. काय उद्योग करावा? पानावर बसलो होतो पण जेवणात लक्ष नव्हतं. अरे मी इतका विचारामध्ये अडकलो होतो. आज भाकरी चांगली लागतेय हे सुद्धा उशिरा समजलं. तेवढ्यात आईने गरम गरम चतकोर टाकला. चमचावर तूप वाढलं, पुढे गेली. काय सणकली कोणास ठाऊक. तसाच उठलो. तुपाचं भांड पळवलं. पानामध्ये तूप वाहून जाईपर्यंत ओतलं. शेजारच्या पानावर बाप. त्याच्याकडे पाहिलं ना, डोळ्यांच्या ठिकाणी मला फक्त 2 ठिणग्या दिसल्या. त्या ठिणग्या मला जाळत गेल्या बघ. दुसऱ्या दिवशी माझं हंतरुण रिकामं होतं. वडिलांनी शोध नाही घेतला? हो, मित्राच्या घरी गाठलं ना. मला म्हणाले घरी चल. सॉरी, मी तुला काही फार बोललो का? मी सांगून टाकलं. बोलला असता तर एक वेळ चाललं असतं. बसले बसले कंटाळले, निघून गेले. दॅट्स द एंड ऑफ इट. पार्टनर, तुला तो मरणाहून जास्त वाटला. सॉरी. अरे बाबा, मॅट्रिकची परीक्षा संपली होती. 3 महिने रिकामपण छळणार होतं. काय उद्योग करावा याचा विचार करीत पानावर बसलेलो. माझ्या विचारात मी एवढा अडकलेलो की आज भाकरी फार चांगली लागतेय हे सुद्धा उशिरा समजलं. तेवढ्यात आईने गरम चतकोर टाकला. चमचावर तूप वाढलं आणि पुढे गेली. काय सणकली कोणास ठाऊक. तसाच उठलो. तुपाचं भांड पळवलं. पानामध्ये तूप वाहून जाईपर्यंत ओतलं. शेजारच्या पानावर बाप. त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी मला फक्त 2 ठिणग्या दिसल्या. त्या ठिणग्या मला जाळत जाळत गेल्या. दुसऱ्या दिवशी माझं अंथरूण रिकामं होतं. माय गुडनेस. वडिलांनी शोध नाही घेतला? हो, घेतला ना. मित्राच्या घरी गाठलं. म्हणाले घरी चल. मी म्हटलं सॉरी, मी तुला काही बोललो का? एक वेळ बोलला असतात तर चाललं असतं. बसले बसले कंटाळले आणि निघून गेले. दॅट्स द एंड ऑफ इट. पार्टनर, तुला तो अपमान एवढा मरणाहून जास्त वाटला. आता तूप म्हटलं ना की फक्त 2 ठिणग्या दिसतात. अरे पण तेवढ्यासाठी घर का सोडलंस? कारण बाप खानावळ मला वाटायला लागला. मोजून जेवायला वाढणारा. अरे इतक्या साध्या कारणावरून? हे बघ, संसाराचा अर्थ असाच एखाद्या क्षणी समजतो. पोटचा पोरगा आणि साजूक तूप, यात साजूक तूप महत्वाचं ठरतं. तो संसार. तू वडिलांच्या दृष्टिकोनातून बघितलंस तर? तेव्हा मला जास्त पीळ पडला रे. ऐपतीचा विचार ज्या बापाला प्रथम करावा लागला त्याचं दुःख किती मोठं असेल हाच विचार असह्य झाला. पार्टनर, तेव्हाच मी ठरवलं, कुणाचा तरी मुलगा होण्याचं आपण टाळू शकलो नाही, पण कुणाचा तरी बाप होणं आपण निश्चित टाळू शकतो. हा पलायनवाद होऊ शकत नाही? रामदास स्वामींना हा प्रश्न विचारशील का? त्यांनी प्रपंच करावा नेटका असंच सांगितलंय. मग माझी संसाराची व्याख्या निराळी आहे. माझा संसार मस्त चाललाय. मी मस्तीत जगतोय. शरीराने जगतोय म्हणून शरीराच्या सगळ्या गरजा प्रमाण मानतोय. नैतिक अनैतिक असली बकबक करून कोणत्याही भुका मी मारत नाही आणि स्वतःसाठी मी समोरच्या माणसाला त्याच्या मनाविरुद्ध वाकायला लावत नाही. माझा संसार माझ्याच देहाशी चाललाय आणि तो सर्वार्थाने संपन्न आहे. पश्चात्तापाच्या एकाही क्षणानं माझा वर्तमान काळ खाल्ला नाही, भूतकाळ अडवला नाही. चल मी जातो, माझी डेक्कन जाईल.
पार्टनर, अगोदर एक सांगून जा, तुझे 12,000 मी कसे द्यायचे? माझे 12,000? ऑफकोर्स. अरे, दुसऱ्याची जागा तिसऱ्याला विकून मी पैसे चौथ्या माणसाला दिले, तो हिशोब संपला. संपेल कसा? ऐक, मालकांनी मला पैसे दिले, कबूल. ते त्यांनी तिथे राहायला येणाऱ्या माणसाकडनं वसूल केले, म्हणजे मालकांचे पैसे मालकांना मिळाले. बरं, ते 12,000 माझे नव्हतेच, म्हणजे मी तुझा सावकार नाही. तिथे जो नवीन माणूस राहायला आला त्याने पैसे त्याच्या जागेसाठी गुंतवले. आता ह्यात तुझा सावकार कोण ते शोध आणि त्याचे पैसे फेड, महिना 1 रुपयाप्रमाणे. पार्टनर, अरे किती दगदग लावून घेतलीस रे. हा, दगदग आहे, पण तुला सांगतो दोस्त, डेक्कनचं पण एक वातावरण असतं रे. खूप निराळी माणसं पाहायला मिळतात. 8 तास मस्त जातात. प्रवासाचा रिदम थेट डोक्यात जातो. पास काढल्यास? हो. किती पडतात रे? 950 रुपये. बाप रे, एवढे पडतात? मग तू मुंबईत का राहत नाहीस? हा, सुरुवातीला वाटलं तसं, पण एक गमत सांगू का? काय? डेक्कन क्वीनला सांगायचं नाही. नाही. मी 5 ट्रिप्स मारल्या की पैसे वसूल, आणि 6वी ट्रिप मारली की डेक्कन बुडाली. पार्टनर यार, तुझ्याशिवाय जगायचं म्हणजे. पार्टनर पार्टनरने ते वाक्यच पुरं करू दिलं नाही. 2 दिवसानंतर त्याची एक चिठ्ठी आली. या जगात कुणाचंही कुणा वाचून अडत नाही. आपण गेलो की जग थांबेल असं ज्यांना ज्यांना वाटलंय, अशा माणसांनी स्मशान भरलेलं आहे. त्यानंतर मी दुकानात आलो तर काय, किरण हजर. अहो, जरा बाहेर येता का? का ग? या ना. मालक, ते डोंगरांच्या औषधांची लिस्ट काढून ठेवली आहे, बिलाची टॅली करून ठेवले, ते ड्रग कंट्रोलरच्या ऑफिस मधलं कामही झालेलं आहे, आणि आता ते आणि आता दुकानात काही कामही नाही. नाही, असं नाही, मी ते नाही, आणि काम असलं तरी मी आहे ना. नाही, किरण तू जा. नाही, जा कशाला? नाही, मी नंतर जाईन. अरे पण एकटी कशाला? जा, तूही जा. काय गे, काम काय काढलंस? आपल्याला जागा मिळाली. काय? जागा मिळाली? हे कसं काय आणि कुठं? कुठे काय, पैसे भरले त्याच सोसायटीत. इम्पॉसिबल. की ते दीनदयाळ त्या दिवशी म्हणाल नाही का, दुसऱ्या सोसायटीत नंबर लागेल म्हणून? त्याला म्हणून दे, मी सांगते ते ऐका. नंबर लागला म्हणून समजा. अगं पण कसं काय? दमयंती जोशी. तिचं काय? तिनं ब्लॉक सोडला. वा, चांगलं आहे हा जोशी आडनाव. मॅग. हे पण हे सगळं कसं काय घडलं? ती लग्न करून कॅनडाला चालली. किती दिवस? सध्या तरी 10 वर्ष. पण 10 वर्ष म्हणजे वाव. या घटनेचं पार्टनरनं एका शब्दात वर्णन केलं असतं. स्त्री पुरुषाला चार्ज करते, सगळं शरीर इलेक्ट्रिफाय होतं. पार्टनरनं शब्द दिला, किरणनं अनुभव. ते मला काही माहित नाही. तुम्ही काय ते आधी त्यांना विचारून घ्या. श्री, अरे श्री. काय ग? अरे बाबा, काय ठरलं मग तुझं? कशाचं काय? अरे लग्नाचं. करणार आहे ना? नाही, ते माहित आहे, पण कधी, केव्हा, कुठे, आणि आम्ही काय काय करायचं ते सांगून ठेव. शक्यतो रविवारच बघ, म्हणजे रजेचा प्रश्न पडायचा नाही उगाच. आणि हे बघ, किरणच्या वडिलांना म्हणावं, जे काही ठरवायचं असेल ते रीतसर इथं ठरवायला या. आम्ही आहोत म्हणावं. अजून काय ठरवायचंय? हेच, देणी घेणी, मानपान, सगळंच. आणि तसं काही करायचंच नसलं तर? ह्याचा अर्थ तू सगळंच तिकडे ठरवलेलं दिसतेस. सारखे तिकडेच पडलेले असतात. विचारताय कोण आपल्याला? काय हो? हो, काय ते सांगून टाक, डोक्याला ताप नको उगाच. येत्या गुरुवारी तुम्हा दोघांना रजा घ्यावी लागणार आहे. रजा? अरे म्हणजे काय, रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन सह्या करायच्या आहेत ना, म्हणून. ऐकलं? म्हणजे लग्न रजिस्टर व्हायचंय. हो. आणखी काय? नो हॉल, नो जेवणावळी, नो पत्रिका, नो रिसेप्शन, नो बँड, नो आहेर. आणि हुंडा? अगं आई, आता एवढं सगळं नाही म्हणजे हुंडा कुठून येणार? या योजनेचं किरणच्या घरी नक्कीच जोरदार स्वागत झालं असणार. स्वागत कसलं, ही योजना तिथंच तयार झाली. हा सारखा पडलेला असतो ना तिकडं,
याचं पाणी त्या लोकांनी बरोबर ओळखलं. जावईच हो म्हणाला, मग इतरांना गुंडाळायला सोपच. त्याचं काय अरविंद, रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सह्या झाल्यावर दादांच्या तर्फे ताजमध्ये पार्टी आहे, पार्टी. ऐकलंस रमा, ताज मध्ये पार्टी आहे. हो, मी जातो. त्यात काय नवल, बाकीचा केवढा खर्च वाचवलाय त्यांनी. जागेचं काय करणार आहेत की घर जावई करून घेणार आहेत? मी सांगते, किरणच्या वडिलांनी म्हणे ब्लॉक दिला. काय? कुठे? बोरिवलीला. का? हो आता का काय? केव्हा मिळणार? आहेत आणखीन 2-3 महिने. पैसे किती पडले? हिशोब व्हायचाय अजून, पण पहिले काय 10-12 हजार रुपये भरायचे होते, ते किरणच्या वडिलांनी भरले म्हणे. 10-12? हो, किरणच्या वडिलांनी म्हणे. 10-12 हजार म्हणजे पार्टी बरी दिसते. हो आता थांबलात काय? नेहमीची गाडी चुकवायची का? चला. काय ग सारखी सारखी माझ्या मागे पिर 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 पिर. किरण, काय? वा, बस. किरण, अगदी मोकळेपणाने बोलशील? कशाबद्दल? हेच ग, लग्नाच्या बाबतीत आपण सगळ्यांना धक्का दिलाच आहे, पण तुझं काय? कशाबद्दल? म्हणजे तुमच्याकडची 3 जण, आमच्याकडील 4.5, अशी एकूण 7.5 माणसं लग्नाला. आणि दमयंती? हो, म्हणजे 8 झाली. 8 कशी? अगं ती हाफ मॅड नाही का? ती हाफ मॅड काय? नाहीतर काय, ब्लॉक घेते काय, सोडते काय. म्हणून तर आपल्याला मिळाला ना. हो, नाही, मुळेच नाही, तिच्यामुळे नाही, मग पार्टनरमुळे. हा, तो हाफ मॅड नाही का? मग 8.5 झाले. तो हाफ मॅड काय? ही जेम अ पर्सन. आता कसं? बरं, ते जाऊ दे. महत्वाचा मुद्दा काय? विचारा. हे बघ, आयुष्यात आपण असल्या सोहळ्यांबद्दल काही स्वप्न रंगवत असतो. एकदा तो क्षण निसटला की निसटला, मग मात्र काही तक्रार करायची नाही. मी एकदा निर्णय घेतला की घेतला. मग रिसेप्शन नक्की नकोय? नको. बघा, नंतर मला कटकट नकोय. मुळीच नाही. एकदा निर्णय घेतला की मी त्याच्यात बदल करत नाही. आणि हे माझं प्रत्येक बाबतीत असतं. आवडलं, नाही आवडलं, जोडलं आणि तोडलं म्हणजे तोडलं. काय झालं? चेहरा कसा टाकला? नाही किरण, मला लपवणं आवडत नाही म्हणून स्पष्ट सांगतो. तुझ्या तोडलं की तोडलं या विधानाला मी घाबरलोय. तू म्हणजे एक वेडू आहेस. हो. आता मला सुद्धा एक विचारायचंय. विचार ना. कोणतेही सोहळे नाहीत. म्हणजे काय? बोल ना. हनीमून सुद्धा नाही. हे काहीतरीच काय. घरासाठी एकूण एक पैसे जमवा, हे मी देवधरांचं ऐकलेलं आहे, पण तरीही हनीमून साठी 1,000 बाजूला काढून ठेवलेत ना. खरंच? मग पण कुठे? महाबळेश्वर की माथेरान? तू म्हणशील तिथे. हे आणि वेडाबाई, आपल्या खोलीचं दार लावलं की बाहेर दारावर माथेरानची पार्टी आहे की महाबळेश्वरची, हू केअर्स. हे बघ किरण, मला असं वाटतं, म्हणजे बघ, की ज्या वास्तूत आपला संसार बहरणार आहे त्या वास्तूनच आपलं पहिलं वहिलं मिलन पाहावं. केवळ याच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या हॉटेलात भाडोत्री पलंगावर. आज जरा जास्तच जेवलो ताजमध्ये. अगं आई, तू आली नाहीस म्हणून श्री किती रागावला होता माहितीये? ए आई, अगं ते आले ना. आले का? रमा, तांदूळ पाणी घेऊन ये. आणते. पाया पडते. हा अगं, पहिल्यांदा देवाला. झालं सगळं व्यवस्थित? हो, सगळं झालं व्यवस्थित. आई, आयुष्यमान व्हा. ये. कुठं गेलात माझ्यापासून? आई अगं, असं का बोलता? आपण सगळेच तिकडे राहायला जाणार आहोत. छे ग, मी कसली येते? माझं सगळं तंत्रच निराळय. हा, या गे बांगड्या. आत्ता माझ्या समोर घाल. नाही म्हणजे अंदाजानं माप दिलं होतं ना, म्हणून म्हणते.
आणि श्री, हे घे तुला 500 रुपये आहेत. आई याचं काहीतरी कर आणि मला दाखव. हं? आणि हे मी तुम्हाला दिले, हे त्या दोघांना कळू देऊ नका. आई का? त्यांना आवडणार नाही? छे छे, अगं तसं मनात सुद्धा आणू नकोस. अगं फार चांगल्या स्वभावाची आहेत होती दोघं. अगं अरविंद सारखा विचारत होता श्रीला काय द्यायचं म्हणून. मीच म्हणाले तू काय आणि मी काय सारखंच. तेव्हा त्याचा तर प्रश्नच नव्हता. आणि समजा मनोरमेनं मला काही विचारलं तर तिला सांगीन, बाई ग, हे मी माझं स्त्रीधन होतं ते मोडून त्यातनं केले. झालं? आई, हे सगळं करण्याची काही गरज होती का? कशाची? हेच किरणसाठी बांगड्या, हे 500 रुपये. अरे तुझी आई अडाणी गोळा, ती नोकरी थोडीच करते. माझ्या दोन्ही सुना कशा स्मार्ट, कर्तबगार. मी बापडी त्यांना काय देणार रे? आज मी एकटी पडली. आई आई, अरे आता माझे काही फार दिवस नाही राहिले. श्री, मला विसरू नको. मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे लक्षात ठेव. आई, वेळ आली की ते दोघं कसे घालून पाडून बोलतात तुला माहिती. आई चल उठ. तू आता या क्षणी माझ्या बरोबर बोरिवलीला चल उठ बरं. खरंच चला. अरे वेळ आली की यायचंच आहे. अगं वेळेची कसली वाट बघतेय? सांगेन केव्हा तरी, पण मला विसरू नका. अरे काही चुकलं असेल माझं, पण मला विसरू नका. अगं चल, बोलत काय उभी राहिली मी. अगं तुझं तोंड गोड करायचंय. चल, रमेने तयारी केली असेल. चला रे, चला आत. थांब किरण, आपण इथून आता 7 पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहेच. पावला गणिती तथाच तो म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरेल. मी आस्तिक आहे की नास्तिक याचा मी कधी शोध घेतलेला नाही, पण मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. साहित्य, संगीत, सुगंध, सौंदर्य या सर्वांसाठी मी बेभान होतो, पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो. किरण, नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाही हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तमच, पण असलीस तर इतकंच सांगेन की मला देव मानू नकोस, माणूसच मान. म्हणजे कळत नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचंही मन न दुखावणं ही मी खरी देवपूजा मानतो. किरण, जीवात जीव असे तो मी तुला सांभाळीन. खरं तर सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे, त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन, आपल्या या घरात, संसारात तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधीही घडणार नाही. श्री, मला पत्नी हवीच होती, पण पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवी आहे, होशील? हा, आता कोण? मी तर कोणाला सुद्धा पत्ता दिलेला नाही. थांब बघतो. या रंजननं तुझी आठवण काढून काढून जीव नकोसा केला. हे इकडे रे, सुखानं झोपू देखील देईना. अरे त्याला कशाला दोष देतोस? त्याची काय चूक? आता इतके दिवस त्याला काका घरात मिळाला, त्याला लागला लळा. काल किरणच्या हातात बांगड्या घालणारी आई, माझ्या हातात 500 रुपये ठेवणारी आई, तुमच्याशिवाय मला कोणीही नाही असं म्हणणारी आई, अरविंदच्या वेळी त्याला एकांत मिळावा म्हणून फणशांकडे झोपायला जाणारी आई, आणि माझ्या बाबतीत मात्र माझा असलेला एकांत घालवायला येणारी आई. खरंच आहे असं का? पण त्याहीपेक्षा स्वतःच्या कातडीला जराही धक्का लागू न देणारा अरविंद एवढा बेशरम. या पाजी माणसाला आईच्या सोबत येताना जराही लाज वाटू नये. हनीमून साठी माणसं बाहेरगावी का जातात हे कळलं ना आता? रात्रभर जागी आहे. कोण?
मी दुसरं कोण? वाटलं कुठल्या कुठे येऊन पडली. असं का बोलता? हेही आपलंच घर नाही का? अगं आपलंच तर आहे म्हणून तर हक्कानं नाही का आले. तसं 100दा वाटलं बरं का की कुठं लगेच तुमच्या पाठोपाठ यायचं. पण रंजनचा सूर काही केला थांबे ना. मला मेल्या त्या गाड्याही कळत नाहीत. पण अरविंदला कंटाळा बाकी नाही हो. एवढी तब्येत बरी नव्हती तरी तसा निघाला. द्या मी नेते. हा बशी. अगं असू दे मी नेते. आपण असंच सटकूया. काय? काही नाही. अगं पण तिला काय वाटेल? कुठेही जाऊया. कुठे म्हणजे? त्यांना ऑफिस आहे म्हणून सांगू. अगं काहीतरीच काय ऑफिस वगैरे. आपण सगळं जगावेगळं केलंय त्याप्रमाणे रजाई घेतली म्हणून सांगायचं. हा गुड आयडिया. चालेल. चल लवकर. चला लवकर. हे काय तुमची ही पळापळ कसली? नाही काही नाही. मी दुकानात चाललोय आणि ही. मी आले म्हणून चाललात का काय? आत्ता तर तुम्ही चांगले शांत होता. अगं आई भलतच काय. तसं कालच सांगायचं मग मला. मी तशीच गेले असते अरविंद बरोबर. असं का बोलता? हेही तुमचंच घर नाही का? हो आपलंच तर आहे. पण इथं करू काय मी एकटी? आता तुम्ही जे राजा राणी जाणार ते एकदम रात्री घरात उगवणार. तोपर्यंत मी घरात. नेहमीचीच बडबड सुरू झाली. त्यांना बडबडू दे. हो अगं बडबडू दे काय. ती जाईल. कुठेही जात नाहीत. आपणच जाऊया. कुठे जायचं? आधी घरातून बाहेर तर पडूया आणि मग ठरवूया. चला. खरं तर आजची सकाळ डोळ्यात जागरण आणि डोक्यात बेहोशी घेऊन लोळून काढायची आणि मिठीत किरण. पण त्याऐवजी आम्ही गेटवे ऑफ इंडियावर. गेटवेवर एवढ्या सकाळीच येण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे काय करावं तेच कळत नव्हतं. आयुष्यात दिवस किती मोठा असतो हे प्रथमच कळलं. हे किरण आपण या समोरच्या हॉटेलमध्ये जेवू आणि मग जाऊ. आईला काहीतरी बांधून घेऊ. नको. मी त्यांना कुकर लावायला सांगितलंय. आई अगं काय केलंस काय दिवसभर? हिंडते नुसते भूतासारखी सगळ्या ब्लॉकभर. इथं ना कुणाच्या ओळखी ना पाळखी. आता होतील ना हळूहळू. नको रे बाबा. मला तू उद्याच्या उद्या नेऊन पोस्टी कर. अगं भलतच काय. अरे आता तुम्ही सकाळी गेलात की ह्या वेळेला उगवणार. इथं माझं काही कमी जास्त झालं तर हे एवढंसं पोरगं काय करेल असं वाटत होतं दिवसभर. कुकर नाही लावलात? नाही लावला. अगं मला मेलीला कळेच ना. डाळ कुठल्या डब्यात, तांदूळ कुठल्या डब्यात, काही पत्ता लागे ना. हे एवढंसं पोर भुकेनं कळवळलं पण तोंडात टाकायला सुद्धा काही नाही रे घरात. आई अगं घरात सगळं काही आहे. नाही म्हणजे तसं दूध होतं घरात. मग? पण म्हटलं हिला घेतलेलं चालतं की नाही. कमाल करतेस तू आई. अरे तू नवीन जागेत गोंधळल्यासारखं होतं रे. आणि हे बघ ग बाई, मला आपली अशीच भिवून वागायची सवय. तेव्हा का कशाला असले प्रश्न माझ्या बाबतीत काही विचारत जाऊ नका. काय हो त्या घरी सगळं स्वतः करायच्या ना ह्या? हो. मग इथेच काय होतं यांना? नको झालंय तिला. हॅलो 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 मी किरण बोलते. हा बोल. आईची तब्येत बरी नाहीये. का काय झालं का? हार्ट अटॅक. काय? हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. कोणत्या? KEM मध्ये. तुम्ही लवकर या. हो येतो. अरे पार्टनर. हा तू आत्ता इथे कसा? अरे समोर ड्रग कंट्रोलरच्या ऑफिसमध्ये आलो होतो. ओ काय म्हणतोस? माझं सोड रे. हाऊ इज लाईफ? फाईन. अँड वाईफ? बरं झालं पार्टनर तू आठवण केलीस. मी या क्षणी ना बोरिवलीला निघालोय. तू चल माझ्याबरोबर. कमान. नाही रे बाबा आता नाही. का? हे बघ मित्रांची लग्न झाली ना की त्यांच्या बायकांना बघायचं मी टाळतो. हे काय आणखी नवीनच? नवीन नाही जुनच आहे. त्याचं काय होतं लग्न झालं रे झालं की त्यांना एक निराळीच कांती चढते बघ. सतेज टवटवीत टंच दिसतात सटव्या. आपली रात्र वाईट जाते. याचा अर्थ तू किरणला कधीच बघणार नाहीये? नाही असं नाही की ह्याच्यावर एक उपाय शोधलाय आम्ही. कोणता? बाईची आई झाली
म्हणजे तिला बघायची. आ, कारण पहिल्या बाळणपणानंतर सुमारे 80% बायका 200% होतात. मग नाही एवढा त्रास होत. करेक्ट करेक्ट. पण तू गड्या खरकलास बुवा. खरकलो? अरे काहीतरीच काय. फार कष्ट वगैरे घेतोस की काय? हा पार्टनर, तू म्हणतोस त्या अर्थानं किरणची आणि माझी अद्याप भेट झालेली नाही. हा? काय सांगतोस काय? मातोश्रींची कृपा. दुसरं म्हणजे? काय? अरे पहिल्या 4 दिवसात आमच्या दोघांच्या मध्ये रंजन आणि त्यानंतर किरणची आई गेली रे. अरे बापरे, कशामुळे? हार्ट अटॅक. ओ, मग आता किरण कुठे आहे? कालपर्यंत दादांच्या घरी होती, आज सकाळीच बोरिवलीला गेले. हे पार्टनर, चल आपण बोरिवलीला जाऊया. जे घडलंय ते घडलंय, पण हे ऐकल्यावर. पार्टनर प्लीज बोरिवलीला चल. आज नको. आज तुम्ही एकमेकांना प्रथम भेटणार आहात. ओ, दॅट डिपेंड्स ऑन हर मूड मॅन. काय करतोस? अरे भाभींना एक चिठ्ठी देतो, मूड आलाच पाहिजे. कसली चिठ्ठी? माझं सुख हंड्यात झुंबर टांगलं. येस. माझं दुःख तळ घरात कोंडलं. बहिणाबाई ना? येस. अरे पण एवढा चांगला संदेश बिलाच्या कागदावर कशाला लिहिलायस? थांब, तुला चांगला दुसरा कागद देतो. हा, नको. या संदेशाकरता बिलासारखा दुसरा कागद नाही. काहीतरीच काय. अरे काहीतरी नाही, खरं आहे. माणूस नुसत्या काव्यावर जगत नाही, मागची बाजू व्यवहाराचीच. हो, पण एखाद्या अरसिक माणसानं प्रथम बिलाची बाजू बघितली तर? अरसिक म्हणजे ऑडिट मधला. हा तेच, म्हणजे हेड क्लर्क कॅटेगरी. त्याला काय सांगणार? कागद उलटा फिरवायचा आणि त्याला सांगायचं, ह्या जगात व्यवहारापलीकडे इतर खूप आनंद आहेत, पैशात मांडता न येणारे. पार्टनर, पराकोटीचं सुख म्हणतात ते इतकं क्षणजीवी असतं. हाती आलं म्हणता निष्ठून जातं. फुलपाखरू उडालं, पंखांचा रंग तळहातात राहिला. पावलांच्या खुणा मागे न ठेवता पक्षी आकाशात जसा झेपावतो तसा तो क्षण आला आणि गेला. पाण्यावरचा तरंग पृष्ठभागावर थांबवता येईल, आकाशात वेरलेला नाद पुन्हा मागे आणता येईल, पण तो क्षण पकडता येईल का? मागे राहिले 2 देह, त्यातला एक शांतीनं तृप्तीनं झोपलेला, तर दुसरा तसा जागा राहिलेला. झाल्या सोहळ्याचा अर्थ शोधत पुन्हा हरवलेला. खरंच मी काय शोधतोय? माझं मलाच कळत नव्हतं. हार्मोनियम मधला वाजणारा सूर सापडू नये त्यावेळी जशी वेड्यासारखी अवस्था होते ना, तसा मी. पंचेंद्रियांच्या आनंदातला शेवटचा आनंद आज भेटला. ज्या सुखाची माणसं युगानुयुग वाट पाहतात, वेडीपिशी होतात, लाचार होतात, निर्लज्ज होतात, अमानुष होतात, रक्त सांडतात, राज्याच्या राज्य बेचिराग करतात, ते सुख एवढंच? ही किरण कुणाची कोण? पण समज आल्यापासून हा देह तिनं किती जपला असेल, किती झाकला असेल, किती हपापलेल्या नजरा परतवल्या असतील, किती जणांचे स्पर्श चुकवले असतील, किती जणांच्या धक्क्यांपासून सावरलं असेल. पण तीच किरण काही तासांच्या ओळखीवर संपूर्ण माझी होते. इथाशी गाढ झोपते. अक्षरशः एकाकी वाटू लागलं. त्याच तेरमेरीत आत आलो, कागद पेन मिळवलं, लिहायला बसलो. पत्र चक्क पार्टनरला रात्री 1 वाजता. बच्चमजी, चहा कर म्हणाला तर साखर नाहीये घरात. वाह, फारच छान. फारच छान काय? चहात साखर लागते कशाला? 1 घोट घ्यायचा आणि तुझं चुंबन घ्यायचं. ही झाली तुमची सोय. पाहुणे आले तर काय कराल? असंच करायचं. काय म्हणजे पाहुणा आला तर तू, पाहुणे आली तर मी. बघा मागे सरका. म्हणजे पाहुणे आले तर? मुळीच नाही. म्हणजे पाहुणा आला तर मला मागे सरकवाल. छे, अगं पाहुण्याला कळू दे ना तुझ्या चुंबनात का फायर आहे ते. थांब, कोणीतरी आलंय. बघूया ना पाहुणा की पाहुणी. किरण, दारात एक छपरी मिशावाला भैया आलाय. त्याच्या जरा चहाचं बघ. बघा साऊंड होते तुला मारीन. बाई जी है. है. मेम साहब ने ये चिट्ठी दिया है. मेम साहब ची चिठ्ठी?
अगं दमयंतीनं चिठ्ठी पाठवलीये. अय्या दमयंती? हिला स्वतःला यायला काय झालं होतं ग? तेवढ्यात आम्ही सुद्धा पाहिलं असतं ना आमच्या चहाच. म्हणजे काय म्हणते? फर्निचर पाठवते आहे. अरे वा. डॅडींच्या गोडाऊनमध्ये हे फर्निचर धुळकात पडेल, अर्ध्याला वाळवी लागेल, अर्ध पळवलं जाईल, तोपर्यंत तू वापर. सगळे हिशोब 10 वर्षांनंतर करू. मग चालेल. श्री काय ग? अरे तुमच्या बोरवलीच्या घरात ती 2 लहान टेबल आहेत ना, त्यातले आणखीन 2 मिळतील का रे? हो मिळतील ना. का कुणाला हवी आहेत? अरे फणसांच्या मावशींकरता. म्हटलं इतके वर्ष त्यांच्याकडे हक्कानं झोपायला जाते तेव्हा देऊया, अवश्य देऊया. पण त्यांना आवडतील ना ती? त्यांना तशी हवीच आहेत. हो बरं देऊया. तुमच्या मातोश्रींनी मावशींना देण्यासाठी घेतलेली टेबल त्यांना दिलीच नाहीत. काय? दादरला गेली होतीस? हो. कशी आहे तिकडची मंडळी? ते सगळे बरे आहेत. हो. नाही मला काल जाता आलं नाही, पण रंजन खोकत होता म्हणे. तुम्हाला काय माहित? मनोरमा औषध न्यायला आली होती. म्हणजे फुकटच ना? हेच तुम्हाला त्या लोकांनी इतकं छान ओळखलंय, तुम्ही कधी बोलणार नाही. हे बघ किरण, मध्येच माझ्यावर कॉमेंट नकोय. तिकडचं काय ते सांग. तेच सांगते. टेबल घरातच आहेत आणि त्यांनी ती भाऊजींसाठी मागितली होती. मावशींचं नुसतं नाव नाही काहीतरी तुझा तर्क आहे ग. हे बघा, मी सगळा शोध घेतल्याशिवाय बोलत नाही. तशीच उठले आणि मावशींकडे गेले. काय? मावशींकडे पण तशीच टेबल होती, पण नवीन नाहीत. त्यांच्याकडे पहिल्यापासूनच होती तशी. इथे आल्या होत्या त्या दिवशी त्यांनी सरळ का नाही मागितलं? आणि हे बघा, पुढच्या वेळी एकदा त्यांना चांगलं फायर करून टाका. हा करून टाकू. मला वाटलंच होतं तुम्ही सगळं हसण्यावारी नेणार. अगं किरण, असं काय करतेस? तिनं जे काही घेतलंय ते तिच्या मुलाकडूनच घेतलंय ना. हो मग पण फसवून का घेतलं? याला माझ्याकडे उत्तर नव्हतं. हिंदुस्थानातली माणसं सुधारत नाहीत हे पाहून साहेबांनी हिंदुस्थान सोडला. हे साहेबाचं मध्येच काय काढलंस रे? मध्येच नाही, पहिल्यापासूनच आहे. हो. अरे सासू आणि सून या एकमेकींच्या विरुद्ध भूमिकेत असणार साहेबच सांगून गेलाय. ते कसं काय रे? कसं? दोघींकरता एकच अक्षर वापरलंय. डब्ल्यू म्हणजे वाईफ, एम म्हणजे मदर. डब्ल्यू उलटा करायचा. अरे हो, खरंच की. पटतं का? अरे पटायलाच हवं, कारण गेलं वर्षभर डब्ल्यू सांभाळू की एम सांभाळू याचीच कसरत चालली. अशाने लवकरच तुझा गोरा कुंभार होणार. आत्ताच झालाय. जाऊ दे रे, इट्स अ पासिंग फेज. खरंच? येस. एकदा घरात पाळणा हल्ला म्हणजे एम पण बदलतो आणि डब्ल्यू पण बदलतो. म्हणजे नक्की काय होतं रे? अरे डब्ल्यूलाच कळतं एम म्हणजे काय. करेक्ट. अरे पण पार्टनर, याचा अर्थ एम तसाच राहतो, त्याचं काय? एमचं वय काय? 60च्या आसपास. मग ह्या वयाच्या माणसाला स्वतःमध्ये बदल घडवून आणता येणं शक्य आहे का? सगळं समजत असतं. आपण कुणाशी डावपेचाने वागतो, सरळ कुणाशी, खरं कुठे, नाटक कुठे, सगळं ज्याचं त्याला माहीत असतं. पुष्कळ आयुष्य हातून निसटून गेल्या याचं कुठेतरी दुःख असतं. जग झपाट्याने सुधारत असतं, अधिक देखणं होत असतं. मरण येण्यापूर्वी त्या नवीन जगाचा उपभोग घ्यावा असं वाटत असतं. आणि त्याच वेळेला केवळ वयापरत्वे त्यातल्या निम्म्या वस्तू सुद्धा उपभोगता येणार नाहीत ह्या सत्याचं आकलन झालेलं असतं. करेक्ट. अर्थात या दर्शनामुळे काही निवृत्त होतात, काही अट्टहासाने स्पर्धा करतात. पार्टनर, ती स्पर्धा सासू आणि सून यांची नसतेच. ती वार्धक्याच्या भीतीची, तारुण्यातल्या मस्तीशी चाललेली स्पर्धा असते. एकदा ह्या दृष्टिकोनातून दोघींकडे बघ. आईचं ठीक आहे रे, किरणचं काय? तिनं युद्धाचा पवित्रा का घ्यावा? स्वाभाविक आहे रे. युद्ध नेहमी समवयस्क माणसांशी केलं पाहिजे हे समजण्याकरता थोडी मॅच्युरिटी लागते. ती ह्या वयाला नसते. याचा अर्थ मी दोघींनाही माफ करायचं. तुला विचारताय कोण? अरे एवढं करू नको रे बोलूस. अशा वेळेला एकच गोष्ट करायची, आत्मानम सततम रक्षेत. तेच चाललंय. बरं जाऊ दे, तुला एक आनंदाची बातमी सांगायची राहिली. कोणती रे? मुंबईत येतोय परत. काय सांगतोस काय? हा. कुठे राहणार? कंपनीकडे क्वार्टर्स मागितलेत, सोय झाली की येणार. पार्टनर, तुझ्या जागेचं माझ्याकडे लागलं. तुझ्याकडे? हो येस. नक्की? नक्की. हा ओके. आज एकदम खुशी
येस, एकदम खुशीत. तरी पण सांगतो ना, पण आज मी विशेष आनंदात आहे, एवढं मात्र नक्की. असं पार्टनर भेटलेला दिसतोय. करेक्ट. नुसता भेटला असं नाही, तर आपण दोघं त्याच्या उपयोगी पडू शकू अशी संधी आली आहे. असं? ती कशी? पार्टनरला राहायला जागा हवी आहे. पण आपण कुठून देणार? विसरलीच वाटतं. दादा किल्ल्यात देऊन गेलेत ती. छे छे, भलतच काय? का भलतच का? ते मला विचारू नका. अगं मला पटेल असं कारण सांग. मुळीच कठीण नाहीये. तुमचा तो मित्र तिथे रोज एक नवी पोरगी आणणार आणि तुम्ही त्याला तिथे भेटायला जाणार. काय म्हणतील आजूबाजूची माणसं? अगं पण त्याच्या मुलीशी आपला काय संबंध? ह्याच्यावर मी विश्वास ठेवेन, इतर ठेवणार नाहीत. त्यांच्या या असल्या चाल्यांसाठी आपण त्यांना जागा दिली असा लोक अर्थ लावतील. किरण, आणि मला ते चालणार नाही. आमच्या दादाने ती वास्तू खरं तर इतकी पवित्र ठेवली की तिथे ते कुणाचीच राहण्याची पात्रता नाही. आणि पार्टनर किरण, तुम्ही त्याचं नावच काढू नका. असले लफडेबाज माणसं. श्री, ए श्री, काय हो? हे नाव बघ, लक्षात येते का? हा, हे डोंगरे, आपलं नेहमीचं गिराईक. पण ते बरेच दिवसात आले नाहीत. त्यांच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं ऐकलं. काय? एव्हाना ते घरी आलेही असतील. तू असं कर, काय? तू त्यांच्या घरी जा, तानमान बघ आणि बिलाचे पैसे आण. हे बघ, काही कमी जास्त प्रकार दिसला तर पैसे मागू नकोस. ओके. हाऊ इज मिसेस डोंगरे? मिसेस डोंगरे बऱ्या आहेत त्या. थँक गॉड. पैसे आणलेस? नाही. का रे, डोंगरे भेटले नाहीत? देवधर, मिस्टर डोंगरे इज नो मोर. काय? डोंगरे स्वतः? हो. आपण पाहिलं ना ते शेवटचं. इथून औषधं घेऊन गेले ते हॉस्पिटलमध्ये. तिथे लिफ्टवाल्याशी त्यांची काहीतरी बोलाचाली झाली. तो अपमान त्यांना सहन न झाला. तसेच जिने चढायला लागले. तिसऱ्या जिन्यात कोलॅप्स झाले. आणि मिसेस डोंगरे? बऱ्या आहेत त्या. 2च दिवसापूर्वी त्यांना घरी आणले. हे बघ, मधून मधून मिसेस डोंगरेंची चौकशी करत जा. अहो अहो, ऐकताय ना? हा, बोलो बोलो. A1 घोटाळा झालाय. होणे दो, मामूली आहे ना. A1 आहे म्हणते तर. अगं बोल ना, मला लवकर जायचंय. काय झालं? तुमच्या काही लक्षात नाही आलं? नाही. का? म्हणजे किरण 15 दिवस वर गेलेत. वाव, किरण! तुमचं दाढीचं साबण लागतं. अगं साबण काय आता धुवून काढतो, त्यात काय. हा, बोला आता. काहीतरी करा ना. आता लगेच काय? मी डॉक्टरांबद्दल बोलते. डॉक्टर ना? अगं आता डॉक्टर कशाला? तुम्हाला एवढ्यात मूल हवंय? बाय ऑल मीन्स. अगं मस्त पोरगी हवी, डिट्टो तुझ्यासारखी, हुशार, देखणी, चटका लावणारे आणि तुझ्यासारखे तापटपणे. तुम्हाला काही कळत नाही. वेडे आहात आणि भोलसट सुद्धा. बोळाय कबूल, पण वेडेपणा काय केलं का? अहो, एवढ्यात मूल होता कामा नये. सगळं अपसेट होईल. तुम्हाला काय? बरोबर आहे. एक मूल झालं की फक्त तुझंच सगळं अपसेट होणार नाही का? मला जराही धक्का लागणार नाही. मी तसं म्हणाले का? नाही, तुझ्या बोलण्याचा सूर तसाच होता जो मला कधीही आवडत नाही. अगं दोघांना मिळून काही ठरवता येणार नाही का? तुमच्या माझ्यात मुळीच एकवाक्यता होत नाही. हे बघ किरण, कामावर जाते तिथे तुला साहेबांची प्रत्येक गोष्ट पटते का? तिथे इलाजच नसतो आणि संबंधही नसतो. मन मारूनच नोकरी करायची असते, गरज म्हणून. मग मूल होणं ही गरज नाही होऊ शकत? आज अडलंय का? तसं कधीच अडणार नाहीये. मलाही तेच म्हणायचंय. होईल तेव्हा होईल, पुढचं पुढे बघू. याच्या उलट मला वाटतंय होणारच आहे तर ते योग्य वेळी होणं चांगलं. माझं बाळणपण कोण करणार? आई. तोंड पहा. किरण, हे असलं बोललेलं मला खपणार नाही. तुम्हाला खपो अथवा न खपो, माझी वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या मातोश्रींची आपल्या संसारात काहीही मदत होणार नाही. किरण! रंजन, अरे आजीला सांग मी आलोय. रंजन, काकांना म्हणावं हल्ली तुम्ही येत नाही. आमच्यावर रागावलात का? आजी आवडत नाही का आताशा? असं करू नका म्हणावं. येत जा, आम्हाला करमत नाही. आजीला काळजी वाटते, तेव्हा नेहमी येत जा. अलीकडे आणखीन काय काय नवीन घेतलं ते सांगा. संपलं? रंजन, काकांना म्हणावं संपलं.
आमची आजी आणखीन काय सांगणार? ती म्हणते आता तिचे दिवस संपत आले, केव्हा तरी ती फटकन मरून जाईल, तेव्हा नेहमी येत जा. रंजन, आजीला म्हणावं आपण आता बोरिवलीलाच राहायला जाऊ. रंजन, काकांना म्हणावं आमची आजी इथंच ठीक आहे. आमची गावंढळ आजी तिथं शोभत नाही आणि आम्हाला तिथे कंटाळा येतो. रंजन, आजीला म्हणावं आता खेळायला कोण असा प्रश्न पडणार नाही. छोट छोट बाळ येणार आहे. हो का रे श्री? चला होऊन जाऊ दे. मग केव्हा येतेस? कुठे कुठे काय? बोरिवलीला. छे रे, मी कसली येते? का? अरे आता चातुर्मास संपून जाऊ दे. बरं, किती दिवस लागतील म्हणजे? 4 महिन्यांनी. मग 4 महिन्यांनी तर नक्की येशील ना? अरे नंतरचं कुणी बघितलंय? येईन नाही. आता तुमचं आडणारच असेल तर येईन बापडी. तसं तुमचं काही आडणार नाहीच म्हणा. मायेनं करणार नक्की कुणी ना कुणी भेटेलच तुम्हाला. श्री, ए श्री. हो. का रे आज गप्प का? काय नाही, घरचा प्रॉब्लेम. किरण बरी आहे ना? हो, एकदम फर्स्ट क्लास. एनी गडबड? हो. घाई केलीस? हे तसं झालंय खरं. अरे केमिस्टच्या दुकानात नोकरी करतोस आणि नाही तसं नाही देवधर. अहो किरण त्या दिवशी फार निराळ्या मनस्थितीत होती. म्हणजे त्या अगोदर भांडली असेल. करेक्ट देवधर, तुम्ही पुढचं विचारूच नकोस. घरोघरी हे असंच घडतं. अरे आमच्याकडे पाळणा हल्ला अगदी याच पद्धतीनं. खरं? तू तर इथं नोकरी करतोस, मी साक्षात मालक, पण फसण्याची प्रोसेस हीच. खरं? अगदी खरं. अगदी क्षुल्लक कारणावरून बायको भांडली, त्यानंतर अबोला. किती दिवस? तब्बल 2 आठवडे 3 दिवस. बाप रे. अरे बोलावी म्हणून नाना प्रकार केले. का हसलास का? नाही, बायकांचे काही समज असतात. किरणही त्याला अपवाद नाही म्हणून असलो. व्हॉट इज दॅट? त्या म्हणतात दिवसभर भांडायचं आणि रात्री स्वार्थ म्हणून जवळ यायचं. हा समज सर्रास सर्वत्र आहे, पण मी मात्र फारच निराळ्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पाहत आलोय. म्हणजे कसं? नवरा बायको एकमेकांशी कितीही भांडली तरी तो जो क्षण आहे ना, तो भांडण विसरण्यासाठीच निर्माण झालेला असतो. अरे वा. निसर्गानं एक संधी ठेवली दोघांना एकत्र येण्यासाठी. पण बायका भांडतात, त्याशिवाय अबोला धरून छळतात आणि कळस म्हणजे तिथंही पाठ फिरवतात. बरं, पुढे काय? अबोला चालूच. रोज वाटायचं आज बोलेल उद्या बोलेल. अरे रोज दुकानातून घरी जाताना सगळी आयुध बरोबर घेऊन जात होता आणि आणि तुला सांगतो श्री, ज्या रात्री अबोला सुटला त्या रात्री आम्ही नेमके गाफील. चौकी पहारे उठवलेले, विश्वासानं मान टाकली. दगा फटका होईल हे ध्यानी मनी सुद्धा नाही. आणि तेव्हा राजे, आता तुम्ही कसे फसलात ते सांगा. आबासाहेब, इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आता मात्र कोणतीही उपाययोजना करू नका. नाही, म्हणजे तेही केमिस्टच्या दुकानात आहेस म्हणून सांगतोय. पण देवधर, सध्या मूल परवडणार नाही. परवडणार नाही? नाही. कुणाला? अहो कुणाला म्हणजे काय? आम्हाला. तुम्ही कोण? काय? त्या मुलाला पोसणारे तुम्ही कोण? नाही अहो त्या अर्थानं नव्हे. मग मुलाला सांभाळायला घरी कोणी नाही ना. खुराड्यासारखी घरं बांधा, येणार कोण तुमच्याकडे राहायला? अरे अडचणी काय येतात आणि जातात, पण जाताना माणसाचं वय घेऊन जातात. तेव्हा मूल आत्ताच होऊ दे. पहिलं मूल टाळू नये. तब्येतीला चांगलं असतं ते. पण देवधर, मुलाला सांभाळायला एखादी बाई द्याल का? आता तेही आम्हीच करायचं का? नाही म्हणजे ठीक आहे, मी ठेवेन लक्ष. आणि समज नाही मिळाली, तुम्ही काही तास वाटून घ्या. काही तास तू आई हो, मधून मधून किरणला बाप व्हायला शिकव. आहे काय त्यात? बरं हे बघ, त्या डोंगऱ्यांच्या म्हातारीकडे कधी गेला होतास का एवढ्यात? हो, मागच्याच आठवड्यात गेलो होतो. काय करत काय होती? वाचत बसल्या होत्या आणि एकीकडे विविध भारती ऐकत होत्या. काय वाचत काय होती? दासबोध का ज्ञानेश्वरी? छे, चक्क विवी बोकिलांचा वसंत. काय सांगतोस काय? मग विचारलं तर म्हणाल्या, मी पुन्हा एकदा नव्यानं जगायला सुरुवात केली. वाह श्री,
मला तर वाटतं ही म्हातारी तुझं घर जिथं जागतं ठेवील. देवधर, करेक्ट, 100%. हा, आता एक करायचं, किरणची आणि त्यांची ओळख करून द्यायची. त्यांच्या पत्रिका जुळायला हव्यात. निर्णय मात्र किरणला घ्यायला सांगायचा. हो, तसंच तर घडतं. मग काय बिघडतं? हे बघ, ते तर बेस्ट. संसारात आपण कधीही निर्णय घ्यायचा नाही, बायकोला निर्णय घ्यायला लावायचा. म्हणजे चुकला तिचा आवाज बंद, बरोबर ठरला क्रेडिट तिला मिळतं, काम आपलं झालेलं असतं. म्हणजे काहीही झालं तरी आपल्या टाळक्याशी कटकट नाही. काय हो माई कशा वाटतात? कोण माई? कोण माई? काय काय 2-3 डझन माई आहेत का? हा, त्या डोंगरांच्या माई ना. मग चांगल्या आहेत ना? तसं नाही हो. मग कसं? त्यांच्याकडे शब्द टाकायचा. शब्द टाकायचा? कशासाठी? त्यांना आपल्याकडे राहायला बोलवायचं. सांगा ना. होकार हवा असला की जवळ सरकायचं. हे बायकांना कोण शिकवतो? अहो बोला ना. नाही, त्या दृष्टीने मी कधी विचारच केलेला नाहीये ना. तेच तर तुम्हा पुरुषांना कधीच कळत नाही. अगं, पण तुझ्या डोक्यात तो विषय कसा आला? ह्या वयात त्या किती प्रसन्न आहेत. यजमान गेले, 2 मुलं गेली, 2 जीवावरची दुखणी काढली, तरी बाई कशा टवटवीत आहे. ते सगळं खरं ग, पण त्या हो म्हणतील का? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. चला, देवधर जिंदाबाद. काय? नो वाद. पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते, आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. तुला टाकला का या कॅटेगरीत? वाटच बघत होते, तिला ढकलो. हे बघ. ओ गॉड, छोकरा. क्या बात है. गोड आहे रे पोरग तुझं. वा. एक तुला एक मी गंमत दाखवतो. काय रे? हे माझं आयडेंटिटी कार्ड पाहिलंस? पार्टनर, तू काय ग्रेट आहेस. अरे, आयडेंटिटी कार्डावर असा रांगणारा फोटो लावतात. कमाल आहे तुझी. अरे, तुला माहिती नाही, प्रिन्सिपॉलची फिरकी घ्यायची म्हणून रांगणारा फोटो लावला खरा, पण नंतर मला वाटायला लागलं ना, तसाच फोटो योग्य आहे. ते कसं काय? हे बघ, आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. कसं काय? आपण आहोत कसे हे खरं त्यांना हवं असतं, आणि आपण दिसतो कसे याच्यावरच निर्णय घेतात. असो, बच्चे की माँ काय म्हणते? लांब जाऊन झोपा असं म्हणते. का? अरे पार्टनर, तिला हल्ली काय हवंय तेच कळत नाही. सदा चिडलेली, कावलेली असते. तिच्यातली प्रेयसी सोड, पण पत्नीही जळून गेली असं मला वाटतं. तुमचे हल्ली फार खटके उडतात का रे? हो, अलीकडे प्रमाण वाढले खरं. कारण हेच की मी आई पुढे नमतं घेतो, आणि हे बाळणपण तिला एवढ्यात नको होतं. ठीक आहे रे, काही ढग नुसतेच येतात आणि जातात. हे बघ, एक आयडिया सांगतो. तिला एकदा मस्त कुशीत घे, मनसोक्त गप्पा मार. अरे, संवादाने काय साधता येत नाही हे मला सांगतोस? हे बघ, बायकोला जेवढा पैसा हवाय ना, तेवढा कदाचित आपण देऊ शकणार नाही. अरे, पण उत्कटतेने प्रेम करायची आपली शक्ती तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही ना. पार्टनर, मला किरणवर ठरवून प्रेम करताच येणार नाही, कारण तिच्याकरता मी मॅड किती झालो होतो हे तुला ठाऊक आहे. आणि जसजशी अटॅचमेंट वाढते तेवढी भीती देखील वाढते रे. भीती? येस, भीती. अरे, पण कशाची? कसं सांगू? लहानपणी शाळेत असताना आपलं लिहून व्हायच्या आत फळ्यावरचं मजकूर मास्तर पुसतील की काय ही भीती सारखी वाटत असायची. तशीच भीती आता देखील वाटते रे. किरण दुरावेल याची. ती फार कमी बोलते, मनात ठेवते. शी इज इंट्रोवर्ट. अरे, काही थांगपत्ताच लागत नाही तिच्या मनाचा. लग्नापूर्वी ती अशी नव्हती. खूप बोलणारी वाटत होती, पण तशी नाहीये ती. कधी प्रयत्न केलास का? पार्टनर, अरे तिच्या पलंगाजवळ गेलं ना तर तिला वाटतं हे सगळं शरीर सुखासाठी चाललंय, पण तो विचारही मनात नसतो. हे तिला कसं सांगायचं? मी एकदा भेटायला येऊ का? नाही, नको. तुझ्याबद्दल तिच्या मनात राग आहे. कमाल आहे, त्यांनी मला अजून पाहिलं सुद्धा नाही. अरे बाबा, डायरी प्रकरणावरून मी घरातली प्रत्येक गोष्ट अजूनही तुला कळवतो असंच तिला वाटतंय. सिद्ध करता येत नाही, उच्चार करता येत नाही. मग काय? मग माझी खास अडवणूक कुठं करता येईल? नाही, असा विचार करू नकोस. नोकरी करतात, दमत असतील. नक्की दमते. कोण नाकारतंय? दमते ना. अरे, मीही दमतो, पण मी जेव्हा दमतो ना तेव्हा मला ती हवी असते.
पण तेव्हा तिला स्पर्श देखील नको असतो. पार्टनर, मुळातच कफल्ल कष्ण यात फार मोठं सुख आहे रे. पण हाताच्या अंतरावर एक लावण्य पडलेलं आहे, अधिकार आहे, आणि तरीही तुम्हाला काहीही मिळणार नाही. या अवस्थेतून तू कधी गेलायस का? नरक या शब्दाचा तुम्हाला एक अर्थ सांगितला होतास, पण त्याहीपेक्षा एक भयानक नरक इथं आहे. एकाला सतत इच्छा होत राहणं आणि दुसऱ्याला मुळीच न होणं. ठीक आहे रे, हेही दिवस जातील. पार्टनर, अरे आम्हाला आता काय कमी आहे? आई म्हणाली तसंच झालं. माई भेटल्या. अमित माई जवळ असतो. एकांत आहे, तारुण्य आहे, जीव गहाण टाकणारा नवरा आहे. किरणला आणखीन काय हवंय? पार्टनर, तुला ब्लंटली सांगतो, ती बर्फाच्या लादीसारखी असते, जाम पेटत नाही. हे असं का? सांग ना. तुम्हाला आयुष्याकडून नेहमी गणितासारखी उत्तर हवी असतात. एवढं सोपं असतं का सगळं? अरे बाबा, दिवाळीमध्ये फटाका असतो, दारू असते, वात असते, ठिणगी असते, तरी सुद्धा सगळे फटाके पेटत नाहीत. फटाक्यासारखी निर्जीव वस्तू केव्हा पेटायचं स्वतः ठरवते. आणि इथे तर भावभावनांचा जागर आहे, जिता जागता माणूस आहे. कुठला विचार असेल, टेन्शन्स असतील. याचा अर्थ हे सगळं मी असं सहन करायचं असंच ना? नाही रे, मी तसं म्हटलेलं नाहीये. दुसरा उपाय आहे, पण तो मलाही स्वतःला कधी पटला नाही. अरे पण सांगशील की नाही? जबरदस्ती करशील? ती वृत्ती नसताना तेही करावंसं वाटलं. एक्झॅक्टली. गादीला पाठ लागल्याबरोबर डोळा लागणाऱ्या किरणला अंथरुणातून खेचून बाहेर काढावे, हातात कात्री घेऊन अंगावरचे सगळे कपडे फाडून टाकावेत, हा जंगली विचार माझ्या मनात आला. तिच्या पलंगापर्यंत गेलो आणि तसाच उभा राहिलो. पलंगापाशी उभं राहण्यातच तुझं आयुष्य जाणार. पण मी असा का थांबलो ते नाही विचारलं. तू काय आणखीन वेगळं सांगणार आहेस? खरंच मी आणखी निराळ काय सांगणार? काही सांगू शकत नाही, काही नाही. किरणही हल्ली असेच आरोप करते, तुमच्या नमत्या स्वभावाचा सगळे फायदा घेतात. असं ती जेव्हा ऐकवते ना, तेव्हा तिला देखील हेच ओरडून सांगावंसं वाटतं, विचारावंसं वाटतं की तू देखील हेच करत नाहीयेस का? अजून विचारलं नाहीस? कसं विचारू? तू रात्री माझी अडवणूक करतेस हा आरोप मी कसा करू? एखादी गोष्ट तिच्याजवळ आहे आणि ती गोष्ट मला ती जाणून बुजून मिळू देत नाही असं असतं ना, तर तो गुन्हा ठरला असता. पण पार्टनर, तिच्याजवळ काही शिल्लकच राहिलेलं नाही. शी इज जस्ट अ मदर. तिचाही नाईलाज आहे. पार्टनर, अरे माणूस जेव्हा स्वतःला उपभोग घेणारा प्राणी समजतो तेव्हा तो पशुहूनही पशु होतो. पण तो स्वतः एक उपभोग्य प्राणी आहे हे त्यानं विसरता कामा नये. आणि या विचारातून पाहिलं तर मला किरणसाठी थांबायलाच हवं. तिला इच्छा होईपर्यंत, हो, मला थांबायलाच हवं. खूप खूप मोठा आहेस, माझ्यापेक्षाही मोठा आहेस. पार्टनर, अरे आयुष्यभर आपण अशीच भीक मागायची असते का रे? आज ह्याची, उद्या त्याची. होय, शेवटच्या श्वासापर्यंत भीक, आणि शेवटी तर काही श्वासांचीच भीक. पिशवी आणि झोळी पसरलेलीच. एक सांगू तुला, प्रेतावर शेवटी जो कपडा अंतरतात ना, त्यालाच फक्त खिसे नसतात. पार्टनर, काय गंमत आहे बघ. हे असं भीक, भिक्षा याविषयी मी बोलतोय, पण तुझ्याकडे आज मी एक भीक मागणार आहे. मागू? पार्टनर, माझ्याकडे? आणि मी काय देणार आहे तुला? मला अमितचा फोटो दे. पार्टनर, कुठं गुंतायचं नाही असं मी ठरवतो, पण कधी कधी माझेही दोर असेच कापले जातात. पार्टनर, आणि शेवटी फोटो म्हणजे तरी काय रे? आपलंच भूल देत गेलेलं वय पुन्हा आपल्याला फोटोच्या रूपानं भेटायला येतं. तुझा अमित खूप गोड आहे यार, त्याला खूप मोठा कर. किरण, काय झालं? किरण, हे बघ का मस्त जाहिरात आहे. कसली? अगं, लहान मुलांचे फोटो मागितले जाहिरातींसाठी. आपण आपल्या अमितचा पण फोटो पाठवून देऊया. काहीतरीच काय? अगं, देवधराने सांगितलंय त्यांच्या ओळखीची काही माणसंही आहेत, आणि याच्यात हे बघ काहीही गैर नाही, विचार करायचा नाही. गैर काय आहे तुम्हाला कळायचं नाही. मला कळत नाही तर समजावून सांग. आता तुम्हाला पटायचं नाही. तुमच्या माझ्या विचारात फार फरक आहे. याचा अर्थ आपण काहीही बोलायचं नाही असा होतो का? अहो, माईनी त्याला बागेत नेला तर किरकिर करतो, दृष्ट लागते, माहित आहे ना? किरण, अगं कोणत्या युगात वावरतेस? माणसानं हिमालय जिंकला, चंद्र जिंकला, आता तो मंगळावरही जाऊन पोहोचलाय. कसा विचार करतेस तू? अगं, तो बागेत गेला म्हणजे जास्त खेळणार, जास्त खेळला म्हणजे जास्त दमणार, आणि दमल्यानंतर किरकिर करणार. या दृष्ट लागण्याचा प्रश्न आलाच कुठे?
त्यासाठी आई व्हावं लागतं. आई, इथेही बायकांचा अहंकारच दिसतो. पुढच्या पोरावर आपण बापापेक्षा जास्त माया करतो, हेच त्यांना याच्यातून सुचवायचं असतं. हे बघा, तुम्हाला काय तारे तोडायचे ते तोडा, पण काहीही झालं तरी माझ्या अमितचा फोटो मी प्रदर्शनासाठी देणार नाही. ठीक आहे, मग मी काय सांगतो तेही ऐकून ठेव. मी अमितचे फोटो पाठवणार म्हणजे पाठवणार. पार्टनर, ग्लॅक्सोची जाहिरात पाहिलीस? अमितचा फोटो पाठवून दे. त्याचा फोटो समोर ठेवूनच तुला पत्र लिहितोय. तुझं पोरग खरंच गोड आहे यार. किरणला बघायला चल असं तू पुष्कळदा म्हणालास. नाही आलो. किरण जेवढी तुला सुंदर वाटली तेवढी मला वाटलीच असती असं नाही. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या असतात. तिच्या सौंदर्यापेक्षा तुझं तिच्याकरता पागल होणं मला जास्त सुंदर वाटलं. आणि मुलाच्या फोटोवरून आईच्या रूपाची कल्पना येते ना. खरं सांगू, तुझा हेवाही वाटला. तुझा अमित मोठा व्हायला हवा. तू त्याच्यासाठी काय काय करशील रे? मोठेपणाच्या व्याख्येत तुमच्या दोघांची एकवाक्यता आहे का? अगोदर ते पहा. कारण आईच्या आणि बापाच्या त्या व्याख्येत जर सुसंवाद नसेल तर मुलं गुदमरतात. प्रथम ती खात्री करून घे, संधीचा कुठलाही क्षण वाया घालवू नकोस. कारण कुठल्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी नाही सांगता येत. मुलाला चालू द्यावं. आई वडिलांनी मुलांच्या मार्गात आडवं पडावं ना, ते सावलीच्या रूपानं. लक्षात ठेव, बाप मुलाला गादी देऊ शकतो, झोप देऊ शकत नाही. आई जेवण देऊ शकते, भूक देऊ शकत नाही. बाबा रे, जन्माला येणारा जीव हा एक स्वयंभू जीव आहे. त्याला स्वतःची सुखदुःख आहेत. लोभ, मोह, माया या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेलाय. याची जाणीव ज्या आईबापांना होते ना, ते आपल्या अपत्याला एकदाच जन्म देऊन थांबत नाहीत, तर प्रतिक्षणी जन्मच देत असतात. प्राप्तेषु 16 वर्षे या शास्त्रवचनाची 16 वर्ष ते वाट पाहत थांबत नाहीत. आम्ही आमच्या लहानपणी असे नव्हतो. ही बगबग जो बाप करतो ना, त्याला स्वतःच्या लहानपणी कसं वागायचं हे जसं समजलेलं नसतं, तसंच बाप झाल्यावर आपल्या मुलाला कुणाचं उदाहरण द्यायचं हेही कळलेलं नसतं. बस तेवढंच करू नकोस. तुझा सर्वात जवळचा पार्टनर आता खुद्द तुझ्या घरातच आलाय. मी असं का म्हणतोय तू ओळखलं असशील. तेव्हा अमितला मित्र करून टाक. राईट फ्रॉम नाऊ फॉर एव्हर. तुझा पार्टनर. हॅलो हॅलो, मी किरण बोलते. हा बोल. अमितची तब्येत अचानक बिघडली आहे. अरे कमालच आहे. कमाल कसली? या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं त्याचा फोटो जाहिरातीत देऊ नका म्हणून. त्याला आता इतकं टेम्परेचर वाढलंय आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. अगं पण काय झालं एक्झॅक्टली सांगशील की नाही? डॉक्टरांनी अमितला हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगितलंय. काय? डॉक्टरांनी गाडी आणलीय. असेच जाऊया. लवकर घरी या. ठीक आहे, मी निघालो. माई किरण जवळ कोण आहे? येते, जरा जाऊन येते. तुम्हाला कोणी काही बोललं का? बोलली, पण किरण नाही, एक आई बोलली. लपवू नका, सांगा. लपून राहणार नाही म्हणूनच सांगते. ज्या बाईचं एकही मूल जगलं नाही, तिला आम्ही आमचं मूल सांभाळायला ठेवलं. मी रागावले नाही रे, आणि जातही नाही. येते मी जाऊन लगेच परत येते. हा माई, किरण का आपला अमित? चालते वा माझ्या समोरून. मला तुमचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये. चालते वा तुम्ही. किरण प्लीज. लग्नानंतर माझ्या आईला मारलं आणि आता किरण लग्नानंतर माझ्या मुलाला. पार्टनर अरे ऐकलंस किरण काय बोलली ते? तू कसं ऐकणार? घरी येत नाही म्हणालास का तर किरणला माझी गरज आहे म्हणे. पार्टनर असशील तसा ये, लवकर ये. मला काही कळेल असं झालं रे. आई, बाप, बहीण, भाऊ, बहिणी, पुतण्या, बायको, सासू सगळे भास आहेत रे.
हो निव्वळ भास. पार्टनर, अरे तू तरी मला खरोखरीचा भेटला होतास का रे? का जसं आयुष्यभर वारंवार जगायची इच्छा झाली, त्या मारलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षाचं भूत होतास तू. अरे कुठे गेलेत सगळे? नरकाचा आणखी एक अर्थ मला या क्षणी समजतो. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न येणं हा देखील एक नरकच. पार्टनर प्लीज लवकर, मला तू हवायस. मला किरणची भीती वाटते रे. होय, मला किरणची भीती वाटते. मला पागल करणारी किरण. तिला आता माझ्याकडे कोणत्या नजरेनं पाहिलंस? अरे संसाराचा अर्थ अशाच एखाद्या क्षणी समजतो. वडिलांच्या एका नजरेनं तू घर का सोडलंस ते मला आता समजलं. येस, मला आता समजतंय. पार्टनर लवकर ये. या कडकचून बांधलेल्या दोऱ्या कापून टाक. त्या दोऱ्यांच्या विळख्यातून सोडव रे मला. ती बघ दरबारातली सगळी मंडळी मला हसतायत. ते देवधर, सामंत, माही, अरविंद, मनोरमा. अरे आई सुद्धा हसते रे. वयाची अट होती म्हणून रंजन वाचला, ह्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतोय रे. पार्टनर लवकर ये. या दोऱ्यांच्या विळख्यातून सोडव मला. कापून टाक हे दोर. किरण बघ, तुझ्या गोष्टीतल्या राजकन्येसारखी दिसते. मी थोडी जरी हालचाल केली ना तरी किरणला वेदना होतील रे. पार्टनर लवकर ये बाबा. या दोऱ्या कापून टाक पार्टनर.